मध्ययुगीन भारताच्या अवतरणे आणि इतिहास लेखन या विषयावर डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर या विषयावर मार्गदर्शन घेण्याकरता इथे जमलेलो आहोत. चला तर वळूया दीप प्रज्वलनाकडे. दीपाच्या तेजाने उजळावी अमुची मती, कल्पनेला आकाश मिळावे, बुद्धीला मिळावी गती, विद्या दे शक्ती दे, हे मा सरस्वती, हे मा सरस्वती. मी मान्यवरांना अशी विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावे. तुषार हार नवला या शुभ्र वस्त्रावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहार. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य मॅडम आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर. सिद्धार्थ जाधव सरांची अनेक त्यांची पुस्तके आहेत. तसं दुसऱ्याचं मोठेपण मान्य केलं पाहिजे ना. त्यांचे जरी मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, दुसऱ्याचा मोठेपण मान्य करायसाठी स्वतः जरी चांगले गुण पाहिजे नसतं ना. बरोबर आहे का नाही? आणि सिद्धार्थ जाधव सरांनी प्रचंड हुशार आहे. त्यांचा अभ्यास दांडगा आहे. ते वाधवानी नानकीबाई वाधवानी कला महाविद्यालय यवतमाळ येथे इतिहास विभाग प्रमुख आहे. 19 वर्षापासून सर शिकवत आहेत. त्यांचे अनेक विद्यार्थी PhD झाले. त्यांनी इतिहासावर जवळपास 25 पुस्तके लिहिली असतील. त्यांना अजिबात गर्व नाही कोणा गोष्टीचा. त्यांना सहज म्हणला परवा दिवशी, सर तुम्ही यान का? माझी तर खूप दिवसाची इच्छा होती, पण काही आपले कधी स्टुडंट नाही राहत म्हणा, किंवा आता उन्हाळ्याचा टाईम आहे, आपले बाकीचे कामं असते. तर सरांनी एका शब्दात हो म्हटलं. आणि सरांचं मोठेपण एवढं की जिथं जिथं उत्खनन चालू असते महाराष्ट्रात, सर कुठेही जातात, स्वतःचा खर्च करतात, विद्यार्थ्यांसाठी खर्च करतात, कॉलेजचं डेव्हलप करतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक व आर्थिक विचार, त्यांच्या कायद्याचे मूल्यमापन या विषयावर त्यांचं PhD आहे. PhDचे अनेक विद्यार्थी आहे. सरांचं महाराष्ट्रभर नाव आहे. अमरावती विद्यापीठ, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातच काय, पण अनेक ठिकाणी त्यांचे पुस्तक आहे. त्यांच्या कॉलेजला अमरावती विद्यापीठात नॅकचा 1 नंबर भेटला, पहिला क्रमांक. तो केवळ सिद्धार्थ जाधव सरांचे हिस्ट्री डिपार्टमेंटमध्ये भेटला. एवढं मोठं पुन्हा तुम्हाला सांगतो का, दुसऱ्यातले चांगले गुण ओळखासाठी स्वतःजवळही काही चांगले गुण पाहिजे नसते. एक वाक्य लक्षात घ्या. मी इतिहासचा आहे, मी यांचं मार्गदर्शन करतो. ते मोठे आहे, मानानं मोठे आहे. कदाचित वयानं लहानच आहे, पण ते मानानं मोठा आहे. त्यांचा दर्जा मोठा आहे, त्यांचा अभ्यास मोठा आहे. मी माझ्या मिशनच्या PhDच्या कामासाठी त्यांच्याकडे गेलो. त्यांनी आम्हाला काही समजे नाही. सरांनी सांगितलं तुम्ही बसा, मी तुम्हाला पूर्ण पटवून सांगतो. आणि कधीही फोन केला सर आम्हाला मार्गदर्शन करतात. सरांच्या आकाशवाणीवर अनेक भाषणं प्रकाशित झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या बालभारती अभ्यास मंडळाचे ते सदस्य आहे क्षेत्रामध्ये, एकही नाही यवतमाळ आतापर्यंत. महाराष्ट्र सरकारच्या 11वी-12वीचं जे बालभारती अभ्यास मंडळ आहे त्याचे सर सदस्य आहे. सर PhDचे मार्गदर्शक आहे. सर MPhilचे मार्गदर्शक आहे. सर नेटशीटच्या विद्यार्थ्यांना शिकवतात, MPSCला शिकवतात. सरांचा परिचय मोठा आहे. आणखी काय काय सांगा, उत्खननात सर सहभागी असतात. सरांचे महाराष्ट्रातील अनेक इतिहासकारांशी प्रत्यक्षात संबंध आहे. सरांचं मार्गदर्शन आपण याच्यानंतरही घेत राहू. कदाचित MA2चे पोरं असतील ते येणार नाही पुढच्या वर्षी, पण आपण त्यांनाही बोलवू.
यादी तयार करू आणि सरांच्या मार्गदर्शनाने आपण इतिहासाचे यवतमाळ जिल्ह्याचा इतिहास यवतमाळ जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळे उत्खनन कोणत्या स्थळाचं बाकी आहे यासाठी सुद्धा डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर मार्गदर्शन करतील. अत्यंत चांगलं व्यक्तिमत्व आहे, निखळ मनाचे आहे, साधे आहे आणि एवढं बोलून मी सरांचा परिचय समाप्त करतो. महासरस्वती श्रद्धेय बाबाजी राहते मंचावर उपस्थित वाधवानी महाविद्यालयाचे इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर. सिद्धार्थ या नावामध्येच इतकं मोठेपण आहे, इतकं मोठं नाव आहे सिद्धार्थ. इतिहासाचे आमचे विभाग प्रमुख लांजेवर सर. माझ्या वडिलांनी गीत गौतम लिहिलं सर, त्यामुळे या सिद्धार्थ या नावाचा अर्थ मला चांगला माहिती. त्याच्यामुळे आणि सरांनी पण आता मला इतकं सांगितलं की इतक्या लहान वयात हा विषय म्हणजे फार मुलांना आपलंसं करणं या विषयामध्ये फार कठीण असतं, पण सरांचा अभ्यास आणि जी उत्कटता आहे आता ते मला दाखवून राहिले की ते काय करतात आहे. ज्या व्यक्तीला ही आस्था असते, ज्या व्यक्तीला हे चैन पडत नाही की मी हे केल्याशिवाय मी करणार नाही, मला हा अभ्यास करायचा आहे, त्या व्यक्तीला आयुष्यात निश्चितच यश मिळतं. अशी प्रत्येकामध्ये जिद्द असायला हवी. आणि आज आपल्याला सर हा जो इतिहास विषय आहे, आमच्या इथे मोहरील सर आणि CV देशपांडे एक वैभव संपन्न इतिहास होता जुन्याकडे. आता ही धुरा लांजेवार सरांच्या हातात आहे, तेही त्याच प्रगतीने करतील मला असं वाटते. आणि आज आपल्याला जे जाधव सर आले आहे ते आपल्याला या विषयाचं मार्गदर्शन करतील. आपल्या कोणालाही काही अडचणी असल्या तर सरांना अगदी मनमोकळेपणे तुम्ही विचारा, तुमच्या अभ्यासक्रमातलं विचारा, तुमच्या काय अडचणी असतील ते विचारा की सर हा अभ्यास कसा करायचा आहे, कसं समजत नाही आम्हाला. मनमोकळेपणे विचारायचं, आलेल्या व्यक्तीचा लाभ घ्यायचा असतो. आपल्या ज्ञानात भर पडते, वाया जात नाही ज्ञान. आणि सरांचा अभ्यास इतका आहे की तुमच्या अभ्यासक्रमातले तुम्ही काही विचारलं तरी की ते म्हणणार नाही की मी तुमच्या आज एवढ्यासाठी चालू आहे म्हणून, हे नक्की. त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि इतिहास विभागाच्या सर्व प्राध्यापकांना शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद मॅम, तुमचे शब्द हे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. तर ज्यांचे वक्तव्य ऐकण्यासाठी आपण आज इथे जमलेलो आहोत, ज्यांच्या शब्दांना ऐकण्यासाठी आपण आतुरतेने वाट बघत आहोत, असे डॉक्टर सिद्धार्थ जाधव सर यांना मी अशी विनंती करते की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे. आपण विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एकत्र जमले आहोत. वास्तविक पाहतो या महाविद्यालयामध्ये बोलण्याकरता येणं फार मोठी गोष्ट आहे. मला आठवतं मॅडम मी 2011-12ला माझ्या कॉलेजमध्ये CB सरांना बोलवलं होतं आणि नंतर मग तुम्ही देखील मला वाटते मागच्या 1 महिन्यापूर्वी इथे एक अभ्यास दौरा नेला होता शाळाश्रमात. सरांची फोटोग्राफ्स वगैरे पेपरच्या मीटिंग्स न्यूज काढल्या. CB सर वेळोवेळी मार्गदर्शन करायचे आणि मॅडम आहेत म्हणून मी थोडक्यात एक गोष्ट सांगतो, नंतर आपण आपली सुरू करू. श्रद्धेय बाबाजी दाते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला यांचं नाव लाभलं असे महाराष्ट्राचे चालते बोलते विद्यापीठ संत गाडगेबाबा यांच्या विचारांना प्रथमतः अभिवादन करतो. विद्यार्थी मित्रांनो, या महाविद्यालयाची खूप मोठी परंपरा आहे आणि निश्चितपणे या परंपरेचा एक भाग लांजेवार सर खूप मोठा व्यक्तिमत्व आहे. त्यांची लिखाणशैली खूप चांगली, बोलतात खूप चांगलं, मांडतात खूप चांगलं. फक्त ती त्यांचे टोनिंग सुरू व्हायला पाहिजे. ते जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत घ्यायची कॉमन माणूस आहे. पण आमच्या विषयामध्ये ज्यावेळेस एखादी पोस्ट करतात काय लिखाण, म्हणजे मराठी साहित्यिकालाही लाजवेल अशा पद्धतीचं त्यांची पोस्ट असते किंवा त्यांचं लिखाण असते. आणि प्रचंड अनुभव आहे. 2005ला मॅडम या ठिकाणी जॉईन झालो तेव्हापासून सरांचा माझा परिचय आहे. म्हणजे मी एका ठिकाणी रेंट राहायचो, सर तिथे येऊन मला विचारायचे की आम्ही डिस्कशन करायचो वगैरे वगैरे. प्रचंड अभ्यास आणि मॅडमचंही आहे, मॅडमच्या म्हणजे मॅडम जे आहेत लांजेवार मॅडम त्यांचं देखील आहे. तर आदरणीय आचार्य डॉक्टर वर्षा कुलकर्णी मॅडम, लांजेवार सर, प्राध्यापक सोनोदे सर, जगताप सर, मुलाने मॅडम आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, मी काही फार मोठा माणूस नाही आहे, मी तुमच्यातलाच आहे. फक्त माझ्या आयुष्याचं एक तत्व मी ठरवलेलं आहे की कंटिन्युटी इज द सक्सेस ऑफ लाईफ.
कंटिन्युटी. कोणतंही काम तुम्ही सातत्यानं करत राहा, तुम्हाला यश निश्चितपणे येईल. आपण काय करतो बऱ्याचदा सुरुवातीला होण्यापूर्वीच आपण अडचणी निर्माण होतात. आपल्याला असं वाटतं हे होईल की नाही, ते होईल की नाही, विद्यार्थी येतील की नाही. सरांनी काल व्याख्यानचं मेसेज टाकले तुम्हाला आणि सरांनाही वाटायला लागले येतील की नाही, येतील की नाही. मग सरांनी जसे जसे मेसेज टाकत गेले त्यांना माहिती होती की विद्यार्थी येणार. विद्यार्थी असो नसो हा अनदर पार्ट आहे, पण आपण काय देतो प्रामाणिकपणे हे महत्त्वाचं त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं मी सर्वप्रथम महाविद्यालयाचे आदरणीय वर्षा कुलकर्णी मॅडमचे, गांजेवार सरांचे आभार मानतो आणि आपण आपल्या विषयाला त्या ठिकाणी प्रारंभ करू. वास्तविक पाहता आपण या प्रोजेक्टमध्ये किंवा आजच्या या साधारणपणे 30-32 PPTच्या स्लाईड आहेत माझ्या आणि त्या तुमच्याशी बोलतील. जे चित्र, त्यातले नकाशे, त्यातल्या काही व्हिडिओज हे तुमच्याशी बोलतील. डॉक्टर सिद्धार्थ जाधव म्हणून एक YouTube चॅनल, जवळपास 2 लाख विद्यार्थी महाराष्ट्रातले आपल्या विद्यापीठातले त्याला फॉलो करतात. सगळा अभ्यासक्रम डिजिटल केलेला आहे सगळा आणि तो चित्रमय. मला असं माहिती आहे की हिस्ट्री इज नॉट अ थेरॉटिक सब्जेक्ट, हिस्ट्री इज अ प्रॅक्टिकल सब्जेक्ट. इतिहास हा 4 भिंतीत शिकण्याचा विषय नाही, पण तो जर का चित्रमय म्हणजे आपण एखादी सिरियल पाहतो, आपण एखादा सिनेमा पाहतो, तो जसा ते तसा आपल्या लक्षात का राहतो, कारण आपले पंचेंद्रिय त्यात काम करत असतात. आणि इथे तुम्ही बसलात तर इथे फक्त कान ऐकून राहिले, तुम्ही फिजिकली समोर आहात, डोळे पाहून राहिले, पण तुमचा माइंड जो इकडे तिकडे बघतो. म्हणून पण या माइंडला, या पंचेंद्रियाला जर का चित्राच्या स्वरूपात, एखाद्या व्हिडिओच्या स्वरूपात, एखाद्या संगीताच्या स्वरूपात जर का गणला गेलो तर ती मजा जी आहे शिकण्याची ती विसरत नाही. म्हणजे याच्यापूर्वी जो मी इथं व्हिडिओ लावला होता तो उत्खननाचा होता. मॅडम यवतमाळमध्ये आतापर्यंत 3 उत्खनन झाले. एक कायरला झालं, तिथे सम्राट अशोककालीन काही अवशेष सापडले. नंतर आर्णीला झालं आणि हे 3रं. आणि यवतमाळवरून बाभुळगाव रोडवर हे 43 किलोमीटर अंतरावर इथं ते उत्खनन स्थळ आहे. साधारणपणे जमिनीपासून 50 फूट उंच टेकडी आहे. तिथं ग्रामीण भागातले लोक तिथं सासूसुनेचा उकरडा वगैरे वगैरे म्हणत होते आणि तिथं कोणी जात नव्हतं. जसं की मोहिंजोदडो आणि हडप्पा या ठिकाणी मुर्द्याची टेकडी म्हणून त्याला अनलिखित केलं जायचं की लोक तिथं जायला घाबरत होते. तशाच पद्धतीनं त्या पाचखेड नावाचं गाव आहे, तिथे काही कॉईन्स सापडले, काही बुद्धाच्या काळातले सापडले, काही अशोकाच्या काळातले सापडले. आणि ही कन्सेप्ट ज्यावेळेस मी मांडली माझ्या महाविद्यालयामध्ये, आमचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर जयंत चतुर सर यांनी ॲप्रिशिएट केलं की नाही. आणि आम्ही MA अभ्यासक्रमामध्ये, मी बोर्डाचा मेंबर असल्यामुळे तिथे प्रोजेक्ट वर्क दिलेला आहे. MA काही मुलं असतील तर आपण तिथे पुढे डिस्कस करणारच आहोत की कशा पद्धतीने तो प्रोजेक्ट असला पाहिजे किंवा विद्यापीठाच्या बोर्डाला काय अपेक्षित होतं हे सगळं शिक्षण किंवा हा सिलेबस तयार होत असताना मला माहिती आहे की बऱ्याचदा शिकवत असताना सर जगताप सर असतील, सुरुले सर असतील, दोलाने मॅडम असतील, अडचणी जातात. सिलेबस समोर आहे, सुरुवातीची अडचण असते की तो मराठीत नाही आहे, तो इंग्रजीत प्राध्यापकांना करून घ्यावा लागतो. नंतर तो विद्यार्थ्यांना सांगावा लागतो. विद्यार्थ्यांना सांगत असताना सिलेबस म्हणजे पुस्तकात म्हणजे नोट्स एका ठिकाणी अवेलेबल नसतात. पण तेच कंटिन्युटी इज अ सक्सेस ऑफ लाईफ. तुम्ही एक गोष्ट जर का सातत्यानं करत राहिला, म्हणजे मॅडम आपण माहिती आहे की आपण लायब्ररीत जाऊन नोट्स काढायचो आणि नोट्स काढून त्याचे शॉर्ट नोट्स काढायचो आणि आपल्या नोट्स आपण तयार करायचो. आजकाल ही संस्कृती थोडी कमी झालेली. आपण 8-8, 9-9 तास याच्यावर राहतो, ऑनस्क्रीन राहतो. आणि मी म्हणत नाही की हे चुकीचं आहे म्हणून, पण त्याला थोडंसं कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. जर कंट्रोल केलं नाही तर इकडं डेटा स्वस्त झाला आहे, रोटी महाग झालेली आहे. रोटी महाग नाही, आणखी भविष्याचे प्रश्न आणखीन वाढणार आहे. म्हणून तरुणांच्या हातात हे शस्त्र आहे. मला आठवतं मी ज्यावेळेस ग्रॅज्युएशनला होतो त्यावेळेस आमच्या कॉलेजमध्ये पुस्तकच अवेलेबल होतं. मी बुलढाण्याला शिकलो आणि तिथले जे काही लायब्ररी असिस्टंट लायब्ररीयन होते त्यांना मी म्हटलं बा मी तुम्हाला चहा पाजतो. त्यावेळेस चहा म्हणजे खूप राहायचं. 98ची 99ची गोष्ट. त्यांना चहा पाजली आणि ते पुस्तक घेऊन गेलो आणि त्याची झेरॉक्स काढली. आधुनिक जगाचा इतिहास, BC दीक्षितांचं पुस्तक ते अजूनही जपून ठेवलं आणि त्याच्यातून नोट्स काढल्या. म्हणून ही खूप मोठी गोष्ट आहे की सर तुम्हाला, सरांचं लिखाण चांगलं आहे, सर चांगलं लिहितात, सर चांगलं सांगतात, पण सरांकडे करायची खूप कामं आहेत. आता नॅक आहे, तुमचं कॉलेज जे आहे ते महाराष्ट्रातल्या नामांकित कॉलेजापैकी एक आहे. 5 कोटी रुपयाची ग्रँट, रोसाची ग्रँट तुम्हाला उषाची मॅडम सांगत होत्या. आणि त्याच्यामुळं इन भविष्यामध्ये हे दाते युनिव्हर्सिटी राहील, दाते क्लस्टर युनिव्हर्सिटी राहील. एज्युकेशन पॉलिसीचे हे स्टेजेस आहेत. गेल्या 2-3 वर्षापासून NEPवर ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस त्यातली ही नेक्स्ट स्टेज आहे. यवतमाळमध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यापैकी नेतृत्व करण्याचं सौभाग्य महाविद्यालयाला आपलं. प्रचंड जुनी परंपरा आहे. वसंतराव फडकेपासून संजय राठोडांपर्यंत आणखी मोठमोठे राजकीय सामाजिक क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात खूप मोठी परंपरा तुमच्या महाविद्यालयाला आहे आणि तुम्ही त्या सगळ्यांचा एक भाग आहात.
तुम्ही त्याचा एक घटक आहात. आज मला तुम्ही बोलवले, उद्या तुमच्यापैकी काही मुलं इथे येतील आणि होतं. कारण जवळपास नाही म्हटलं तरी 40-50 वर्ष महाविद्यालय होऊन गेले. मी सहज एक बातमी चाळत होतो, तर बाबाजी दातेंनी 1970 मध्ये आपल्या यवतमाळमध्ये यखू देशपांडे नावाचे ग्रस्त होऊन गेले, इतिहासकार होऊन गेले. त्यांनी शारदाश्रमाची स्थापना केली. दबाव महाजन असतील त्यांनी देखील त्यामध्ये योगदान दिलं. तर त्यांची ज्यावेळेस मृत्यूची बातमी कळली त्यावेळेस महाविद्यालयामध्ये याच ठिकाणी याच परिसरात कुठेतरी श्रद्धांजलीचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला. मी सहज रिसर्च करत होतो, बघत होतो, तर त्या सगळ्या गोष्टी मला त्या ठिकाणी इथं आढळल्या. असो, चला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. महाविद्यालय खूप मोठं आहे. अभिनंदन तुमचं की तुम्ही या संस्थेच्या या घटकाचे तुम्ही भाग आहात. आता आपण आपल्या विषयाला त्या ठिकाणी सुरुवात करू. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो आपला विषय निवडलेला आहे तो आहे, आपला जो काही विषय आहे तो आहे मध्ययुगीन भारतातील अवतरणे आणि इतिहास लेखन. विषय महत्वाचा आहे. अवतरणे म्हणजे काय? त्याचा प्रश्न निर्माण होतो की अवतरणे म्हणजे काय? मध्ययुगीन भारतातील अवतरणे आणि इतिहास लेखन. मला असं अपेक्षित आहे की इथे सेकंड इयरचे म्हणजे सेकंड सेमिस्टरचे काही विद्यार्थी असतील, काही MA चे विद्यार्थी असतील किंवा काही BA चे विद्यार्थी असतील. तर यामध्ये आपण सेकंड सेमिस्टरचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्या समोर लक्षात येते की बघा, ही काही पुस्तकं आहेत जी मी प्रकाशित केलेली आहेत. हे पहिलं सेमिस्टरचं पुस्तक, हे दुसऱ्या सेमिस्टरचं पुस्तक, ही सगळी 6 सेमिस्टरची पुस्तकं आहेत. आणि हा QR कोड आहे. या QR कोडला स्कॅन केल्यानंतर मला मेल येतो आणि मेल आल्यानंतर तुम्हाला ई-बुक तिथं मिळून जातं. मग फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर, 6 सेमिस्टरचे हे स्कॅन केल्याबरोबर तुम्हाला ते पुस्तक डिजिटल स्वरूपामध्ये उपलब्ध होतं. सरांनी सांगितलं की महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचा सदस्य आहे, म्हणजे 2017ला होतो आणि NEP मध्ये देखील आहे. आता 8-10 दिवसापूर्वी मेल आला शासनाचा की त्यामध्ये, आणि ही आमची ती सगळी टीम, हे तुम्ही पुस्तक पाहिलं असेल कदाचित, बरोबर आहे. हे पुस्तकातून अभ्यास केला. या पुस्तकाची रचनेमध्ये माझी महत्त्वपूर्ण भूमिका होती. कारण एखादी थीम मांडत असताना, एखादी गोष्ट मांडत असताना त्या गोष्टी महत्त्वाच्या असतात. जसं की या पुस्तकात एक चूक राहून गेली होती. तर ती चूक अशी की औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला अशी वाक्यरचना केली गेली होती. ही वाक्यरचना बरोबर आहे का? औरंगजेबाने संभाजी महाराजांचा वध केला. वास्तविक पाहता संभाजी महाराजांचं बलिदान आहे. औरंगजेबाने वध केला याचा अर्थ औरंगजेब मोठा झाला आणि संभाजी महाराज छोटे झाले. आपण म्हणतो की कंसाचा वध भगवान कृष्णाने केला, बरोबर आहे. रावणाचा वध भगवान रामाने केला. तर आपल्याला औरंगजेबाला मोठं नाही करायचं ना. हिस्ट्री हा रिअल विषय आहे. हिस्ट्री, नो डॉक्युमेंट्स, नो हिस्ट्री, पुरावा नसेल इतिहास होऊ शकत नाही. म्हणून आपल्याला ते मांडावं लागेल. मग ते वाक्याची रचना बदलण्यात आली आणि संभाजी महाराजांचं बलिदान झालं असं तिथं निर्माण करण्यात आलं. म्हणून हे ज्यावेळेस वाचन होतं, लिखाण होतं, त्यावेळेस फार मोठी गोष्ट असते. 11वीचं पुस्तक आहे, तुमचं 12वीचं पुस्तक आहे. आता आपण आपल्या विषयाकडे येऊ की नेमकं इतिहास म्हणजे काय. काही इतिहासाच्या व्याख्या या ठिकाणी दिल्यात, अत्यंत सोप्या व्याख्या आहेत. इतिहासातील काही नामांकित इतिहासकारांच्या व्याख्या, मोजक्या इतिहासकारांच्या व्याख्या आपण घेतल्या आहेत. जसं की भूतकालीन मनोरंजक आणि स्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय. इतिहास म्हणजे काय? व्हॉट इज हिस्ट्री? बऱ्याचदा आपल्या समोर प्रश्न पडतो की इतिहास शिकायचा कशासाठी, इतिहास शिकण्याचा उपयोग काय. उलट आताच्या काळात इतिहासाला फार मोठं शस्त्रासारखं वापरलं जातंय. इतिहास हे एक वेपन म्हणून लोक वापरतात. आता सध्याचं वातावरण तुम्हाला माहिती, आचारसंहिता आहे, त्यामुळे स्पष्ट काही बोलता येत नाही. पण इतिहासाला एक शस्त्र म्हणून वेळोवेळी वापरला जातो. म्हणून इतिहास हा भूतकालीन मनोरंजक आणि स्मरणीय घटना म्हणजे इतिहास होतो. म्हणजे भूतकाळातल्या काही घटना घडलेल्या असतात, ह्या मनोरंजक असतात आणि त्या स्मरणीय असतात. म्हणून तो इतिहास त्या ठिकाणी. अशी इतिहासाचे जे काही जनक ज्याला म्हटलं जातं, इतिहासाचे गॉडफादर ज्याला म्हटलं जातं, हेरोडोटस यांनी इतिहासाची व्याख्या मांडली होती. त्यानंतर कार्ल राईट नावाचे एक इतिहासकार आणखी होऊन गेले. त्यांनी थोर व्यक्तींचे चरित्र आणि त्यांनी बजावलेली कामगिरी म्हणजे इतिहास होतो. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय इतिहासातून शिवाजी महाराजांचं नाव काढून घेतलं तर महाराष्ट्राला इतिहास राहतो का? निश्चितपणे नाही. कारण आपल्या तन्मनामध्ये, रक्तामध्ये शिवाजी महाराज आहे. आणि म्हणून शिवाजी थोर व्यक्तींचं चरित्र म्हणजे शिवाजी महाराज. किंवा भारताच्या राजकीय इतिहासातून महात्मा गांधीजींचं नाव जर काय काढून टाकलं तर तो आपला इतिहास होऊ शकत नाही. इतिहासाची मांडणीच आपल्याला करता येऊ शकत नाही. भारतच हा अपूर्ण राहतो. नेताजी सुभाषचंद्र बोस असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असतील, महात्मा फुले असतील, राजश्री शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, हे थोर व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वांचे चरित्र आणि त्यांनी बजावलेली कामगिरी, तो जो एक व्हिडिओ 5 खेडचा आम्ही बनवला त्यावेळेस सहज जाता जाता
प्रज्वल आणि मी निघालो त्यावेळेस करडगावच्या घाटातून आम्ही गेलो. करडगावच्या घाटातून जात असताना त्या ठिकाणी 1930ला ज्यावेळेस आंदोलन सुरू झाली, मिठाचं आंदोलन ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस ज्या ठिकाणी मिठागार नाही, ब्रिटिशांचे कायदे तर तोडायचे, मग काय करायचं, तर इथल्या लोकांनी त्या ठिकाणी जंगलतोड सत्याग्रह सुरू केलेला होता. म्हणून ती करडगावची जी काही जंगल आहे हे देखील महत्वाचं आहे. तिकडे पुसदमध्ये देखील जंगलतोड सत्याग्रह घडून आलेला दिसून येतो. म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी, हे जे काही जंगलतोड यवतमाळ जिल्ह्यातून आंदोलन सुरू झालं हे लोकनायक बापूजी अनेकच्या नेतृत्वाखाली निर्माण झालेलं होतं. म्हणून हे फार महत्वाच्या गोष्टी त्या ठिकाणी. त्यानंतर मानवी प्रगतीचा आढावा. बघा, मानवी प्रगती म्हणजे आज जसं की तुम्ही प्रगतीच्या अत्यंत उच्चांक टोकावर आहात. मानवी इतिहासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, अश्मयुगाचा 65ला जे काही उत्खनन झालं त्या ठिकाणी उडदाचे दाणे सापडले, मसूरचे दाणे सापडले, त्यानंतर काही गव्हाचे दाणे सापडले. वास्तविक आता गहू इथं पिकत नाही, मसूर ही तर आपल्याकडची नाहीये. आपल्याकडे ज्वारी, मूग, उडीद, बाजरी हे पीक आपल्या विदर्भामध्ये घेतलं जातं. मग हे दाणे आले कुठून, किंवा तिथं काही ठिकाणी काही अशा चुली सापडल्या आणि काही भट्ट्या सापडल्या. आणि चूल आणि भट्ट्या ह्या लोखंड वितळण्याच्या आहेत, तिथं आहेत, दाखवेल मी एखाद्या तुमचं इंटरेस्ट असेल तर त्या ठिकाणी ती एक लोहार कम्युनिटी होती आणि त्यांनी तांब्याचे किंवा लोखंडाची वितळवले ते हत्यार आणि त्यापासून हत्यार बनवले, काही कॉइन्स बनवले. म्हणजे इतकं प्रगत हे त्या काळातलं शहर होतं. म्हणजे आज आपण पाहतो की अमरावती असेल, नागपूर असेल, पुणे असेल, बेंगलोर असेल, मुंबई असेल, हे MIDCs आहेत की त्या काळातली MIDC असेल, हे एक व्यापारी मार्गावरचं शहर त्या ठिकाणी होतं. म्हणून मानवी प्रगतीचा आढावा आपण आज 5G मध्ये आहोत, बरोबर आहे. त्याच्या आधी आपण 4G मध्ये होतो, 2G मध्ये होतो. मोबाईलमध्ये प्रचंड क्रांती झालेली आहे. 2000 मध्ये इनकमिंग कॉलचे पैसे लागायचे, नंतर आउटगोइंगचे पैसे लागायचे. आता कॉल जो आहे तो फ्री आहे, किती बोला तुम्ही, तास बोला. ही काय झाली, क्रांती झाली, ही डिजिटल क्रांती झाली, ही मोबाईलमध्ये क्रांती झाली आहे. म्हणून मानवी जीवनाचा प्रगतीचा आढावा इतिहासकार रियासतकार सरदेसाई आहेत पंजाबचे, त्यांनी इतिहास म्हणजे काय तर मानवी प्रगतीचा आढावा म्हणजे इतिहास होय अशी मांडणी केली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहासाच्या अनुषंगाने अनेक संशोधन केलेलं आहे. अस्तित्ववाद किंवा समाजशास्त्रज्ञ, इतिहासकार, अर्थतज्ञ, तत्वज्ञ, धर्म चिकित्सक अशा प्रकारचे अनेक विविध त्या ठिकाणी बाबासाहेबांनी लागतात. बाबासाहेबांनी इतिहासाची व्याख्या फक्त एका शब्दात केली, बदल. बदल म्हणजे इतिहास. हा झालेला बदल जो आहे तुमचा आमचा बदल, उद्या तुम्ही प्राध्यापक होणार, उद्या तुम्ही लेक्चर देणार, उद्या तुम्ही लेक्चर होणार, हा बदल झाला, ते तुमचा इतिहास आहे. आणि आपला इतिहास लिहिण्यासाठी बाहेरचं येणार नाही, आपल्यालाच आपला घटना, आपल्याला आपलं व्यक्तिमत्व मोठं करावं लागेल. म्हणून बदल म्हणजे इतिहास त्या ठिकाणी. बघा, आपण आपला जो काही टॉपिक आहे इतिहास लेखन, या अनुषंगाने ज्यावेळेस आपण पुढे जातोय त्यावेळेस इतिहास लेखनाचे साधारणपणे 5 प्रकार पडतात. एक आहे वसाहतकालीन इतिहास. वसाहतकालीन इतिहास. वसाहतकालीन इतिहास म्हणजे काय, तर ब्रिटिशांनी आपल्यावर 200 वर्ष राज्य केलं आणि 200 वर्ष राज्य करत असताना ते इथं सांगतायत, मग ती पासीची लढाई असो, बक्सरची लढाई असो, 1857चा उठाव असो, या सगळ्या ठिकाणी ते सांगतात की आम्ही भारतावर राज्य करण्याकरता आलेलो आहे. भारतीय पीपल, भारतीय लोक जे आहेत हे अनसिव्हिलाइज आहे आणि या अनसिव्हिलाइज लोकांना आम्ही सुशिक्षित करण्याकरता इथं आलेलो आहोत. आणि त्यांनी जे काही इतिहास लेखन केलं ते भारतीयांना एक निग्लेक्ट म्हणून, कारण आपण आपल्या घरामध्ये जो नौकर असतो त्याला रिस्पेक्ट देत नाही, त्याला पाहिजे तशी प्रेस्टिज देत नाही, आपण त्याला थोडं अनुल्लेखाने त्याला टाळतो. म्हणून भारताच्या संदर्भात वसाहतवादी इतिहासकारांनी भारतीयांच्या संदर्भात फार चांगल्या गोष्टी काढलेल्या आहेत. आणि म्हणून याला उत्तर देण्याकरता राष्ट्रवादी इतिहास प्रवाह पुढे आला. नाही, आम्ही जे काही आमचे जे पूर्वज होऊन गेले, मग सावरकरांनी स्वातंत्र्याची 6 पानं त्या ठिकाणी लिहिली, किंवा न्यायमूर्ती रानडेंनी मराठा पावर या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांचा उदयाच्या संदर्भात एक सुंदर व्याख्या केली, मांडणी केली. शिवाजी महाराजांचा जो काही उदय घडून आला, वास्तविक पाहता ग्रँड डफने वसाहतवादी इतिहासाच्या प्रवाहातून सांगितलं होतं की शिवाजी महाराजांचा उदय म्हणजे जंगलात लागलेली आग आहे, वणवा आहे. वास्तविक पाहता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आग लागते, त्याला काही दिशा असते का, निश्चितपणे त्याला कोणत्याही प्रकारची दिशा नसते. तसं शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराज म्हणजे अचानक उगवलेला तारासारखा आहे. मग याला उत्तर म्हणून न्यायमूर्ती रानडेंनी मराठा पावर या ग्रंथामध्ये सांगितले की नाही, शिवाजी महाराजांचा जो उदय घडून आलेला याला संतांची परंपरा अवलंबून आहे, त्या काळातली सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परंपरा याला अवलंबून आहे, शिवाजी महाराजांवर राष्ट्रमाता जिजाऊने केलेले संस्कार अवलंबून आहे. आणि फिरंग्यांच्या समोर झुकायचं नाही किंवा परकीय सत्तेला देशाच्या बाहेर काढून लावायचं, या अनुषंगाने शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व म्हणजे तोरणा किल्ल्यापासून 1645 ते
1680 या दरम्यानचा जो काही संघर्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवादी इतिहास प्रवाह, अशा प्रकारची मांडणी न्यायमूर्ती रानडे यांनी शिवाजी महाराजांचा सन्मानाखातर दिलेली आहे. त्यानंतर मार्क्सवादी इतिहास प्रवाह आहे. मार्क्सवाद म्हणजे काय? आज मार्क्सवादाबद्दल तुम्हाला जास्त काही माहिती नाही, पण आज तुम्हाला ग्लोबलायझेशन बद्दल जास्त माहिती आहे, आज तुम्हाला अमेझॉन बद्दल जास्त माहिती आहे, आज तुम्हाला फ्लिपकार्ट बद्दल जास्त माहिती आहे, आणि आज सगळं डिजिटल बद्दल जास्त माहिती आहे. पण एक काळ असा होता, औद्योगिक क्रांती 1750 मध्ये झाली, आणि औद्योगिक क्रांतीनंतर जी काही उत्पादनं आहेत ही यंत्रावर निर्माण व्हायला लागली, आणि उत्पादन यंत्रावर निर्माण व्हायला लागल्यानंतर मानवाची जी काही शक्ती आहे, माणसं जी आहेत, हे यांना भविष्यात काम राहणार आहे अशा प्रकारचा एक सूर निर्माण झाला. वास्तविक पाहता यंत्रसामुग्रीमुळे मानवी जीवन सुकर होतं. अदरवाईज आज आपल्याला पंखा मिळतोय, लाईट मिळतोय. जर काय आपण 200 वर्षापूर्वी असतो तर एकदम बाहेर ठेवावं लागलं असतं आणि त्याला नुसतं एक हवा मारण्याचं काम ठेवावं लागलं असतं. म्हणून परिस्थिती दिवसेंदिवस बदलत चालली आहे. विज्ञानाबरोबर आपण देखील बदललं पाहिजे. म्हणून जी काही औद्योगिक क्रांती झाली ही मानवाच्या प्रगतीसाठी झालेली आपल्या दिसून येते. मार्क्सवादी इतिहास प्रवाहाने आर्थिक स्तरातून 2 गट केले, एक आहेऱ्यांचा वर्ग आणि दुसरा नाही म्हणणाऱ्यांचा वर्ग, एक कारखानदारांचा वर्ग आणि मजुरांचा वर्ग. मजुरांची, कामगारांची, शेतमजुरांची भूमिका जर का कोणी मांडली असेल तर ते मार्क्सवादाने मांडलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर सबाल्टर्न इतिहास प्रवाह, म्हणजे तुमच्या समोर जी काही पुस्तकं आहेत ही पुस्तकं निर्माण होत असताना, हे निर्माण करत असताना त्या इतिहासकारामध्ये, त्या लेखकामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड असतात. तो त्या गोष्टीला त्या दृष्टिकोनातून पाहतो. एखादा वसाहतवादी दृष्टिकोनातून असेल तर तो त्या दृष्टीने पाहतो, मार्क्सवादी त्या दृष्टीने पाहतो, लिखाण करतो, राष्ट्रवादी त्या. अशाच प्रकारे सबाल्टर्न म्हणजे काय? तर वंचितांचा इतिहास. जसं की स्त्रियांचा इतिहास काही आहे का? आज आपण फार मोठ्या प्रमाणात स्त्रियांना प्राधान्य देतो, स्त्रियांचा इतिहास, पण 50 वर्षापूर्वी ह्या गोष्टी नव्हत्या. म्हणून स्त्रियांचा इतिहास देखील मांडला गेला पाहिजे, किंवा बालकांचा इतिहास मांडला गेला पाहिजे, वंचितांचा, दलित आदिवासी यांचा देखील इतिहास मांडला गेला पाहिजे. या भूमिकेतून इतिहासाची पुनर्मांडणीची घटना काही सुरू झाल्या, त्याला इतिहास लेखनामध्ये म्हटलं जातं सबाल्टर्न इतिहास प्रवाह. त्याच्यानंतर समकालीन इतिहास प्रवाह, म्हणजे आताच्या ज्या काही चालू घडामोडी आहेत त्यांच्या अनुषंगाने इतिहास लिखाण, अशा पद्धतीने इतिहास लेखनाचे हे प्रकार त्या ठिकाणी आहेत. त्यानंतर आपण पुढचा भागाकडे वळू की आपला जो काही टॉपिक आहे मध्यकालीन भारतातील अवतरणे. साधारणपणे 2nd सेमिस्टरचा हे सिलेबस त्या ठिकाणी आहे. 7व्या शतकामध्ये अरबांनी, तुर्कांनी भारतावर आक्रमण केलं. मोहम्मद बिन कासिम पंजाब आणि सिंध प्रांतावर त्याने आक्रमण केलं. 695 ते 15 या दरम्यानच्या काळ. हा तुम्हाला फोटो दिसला, हा मोहम्मद बिन कासिमचा फोटो आहे. त्यानंतर मोहम्मद गझनीने भारतावर आक्रमण केलं. मोहम्मद गझनीचा कालखंड हा इसवी सन 998 ते 1030 या दरम्यानच्या कालखंडाचा होता, आणि 1000 ते 1027 या दरम्यानच्या कालखंडात त्याने 17 स्वाऱ्या केलेल्या आहेत. म्हणजे सोरटे सोमनाथची स्वारी तुम्ही अभ्यासली आहात, तुम्ही अभ्यासता आहात. ही जी आहे, आता 2nd फोटो दिसतोय हा मोहम्मद गझनीचा त्या ठिकाणी आहे. त्यानंतर मोहम्मद घोरीने देखील भारतावर आक्रमण केलं, आणि 1173 ते 1206 या दरम्यानच्या काळात अरबांच्या आक्रमणाचे काय परिणाम भारताच्या इतिहासावर झाले, व सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक परिणाम काय झाले याचा इम्पॅक्ट आपल्याला त्या ठिकाणी पडेल. त्याच्यानंतर आहे सुलतानशाहीचा कालखंड. बघा, भारताच्या इतिहासाचे 3 टप्पे पडतात. एक प्राचीन भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि आधुनिक भारताचा इतिहास. प्राचीन भारत म्हटला तर साधारणपणे 10व्या शतकापर्यंतचा जो काही इतिहास आहे, अगदी हडप्पा संस्कृती असेल, किंवा इसवी सन पूर्व 6व्या शतकात भगवान बुद्धाचा, महावीरांचा जन्म असेल, सम्राट अशोकाचा मौर्य कालखंड असेल, गुप्त कालखंड असेल, सातवाहन कालखंड असेल, वाकाटा कालखंड असेल, बहामनीचं साम्राज्य असेल, विजयनगरचं साम्राज्य असेल, किंवा हर्षवर्धनाचा कालखंड असेल, आणि अरबांचा. हा तो काही 10 म्हणजे इसवी सन प्रारंभापासून तर सिंधू संस्कृतीपासून तर हर्षवर्धनापर्यंतचा प्राचीन भारताचा इतिहास ग्राह्य मानला जातो. त्याच्यानंतर मध्ययुगीन भारताचा इतिहास 1206 पासून सुरू होतो. मध्ययुगीन भारतात 1206 ते 1757 पर्यंत किंवा 1857 पर्यंत. पण 1857 पर्यंतचा इतिहास अभ्यासत असताना त्याचे 2 भागात विभाजन होतं. 1206 ते 1526 याला सुलतान कालखंड असे म्हणतात, सल्तनत कालखंड असे म्हणतात. त्याच्यानंतर 1526 ते 1857 हा जो काही दुसरा कालखंड आहे, या कालखंडाला मोगल कालखंड असे म्हणतात, जे तुम्हाला 3rd सेमिस्टरला अभ्यासायचं. पण या सुलतानशाहीच्या कालखंडाला सुलतानशाही का म्हणतात, किंवा त्याचे जे काही बादशाह किंग होऊन गेले याला सुलतान का म्हणतात, आणि मोगल कालखंडामध्ये जे शासक होऊन गेले त्याला बादशाह का म्हणतात, तर त्याचं कारण असं आहे की जे काही सुलतान होऊन गेलेले हे
तुर्कस्तान आणि इराण या भागातले होते आणि त्यांना त्या भागामध्ये सुलतान म्हटलं जायचं. म्हणून 1206 ते 1526 या दरम्यानच्या कालखंडामध्ये भारतावर 5 राजघराणी होऊन गेली. बघा, ही 5 राजघराणी गुलाम घराणं, खिलजी घराणं, तुघलक घराणं, सय्यद घराणं आणि लोधी घराणं. गुलाम घराणं जे होते 1206 ते 1290 या कालखंडात होऊन गेलं. 1206 ते 1290. खिलजी घराणं जे होते हे 1290 ते 1320 या दरम्यानच्या कालखंडामध्ये होऊन गेलं. त्याच्यानंतर तुघलक घराणं जे आहे 1320 ते 1414 या दरम्यानच्या कालखंडामध्ये होऊन गेलं. त्याच्यानंतर सय्यद घराणं आणि लोधी घराणं. सय्यद घराणं फारसं एवढं महत्त्वपूर्ण नव्हतं आणि सगळ्यात शेवटी इब्राहिम लोधी हा शेवटच्या लोधी घराण्यातला. गुलाम घराण्याचा जर का विचार केला तर आपल्याला त्या ठिकाणी कुतुबुद्दीन ऐबक आहे, अल्तमश आहे, रझिया सुलतान आणि बलबन ही 4 सुलतान महत्त्वपूर्ण आहेत. त्यानंतर बलबनवर राजपदाचा सिद्धांत असा प्रश्न त्या ठिकाणी पडू शकतो. रझिया सुलतानावर 3 मार्काचे प्रश्न आहेत. त्याच्यानंतर ऐबकावर देखील प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर अल्लाउद्दीन खिलजी. खिलजी घराणा, तुम्ही तो पद्मावत नावाचा सिनेमा पाहिला असेल. तो पद्म म्हणजे माझं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये जे काही मुखपृष्ठ आहे ते त्या ग्वालियरच्या किल्ल्याचं घेतलेलं आणि तिथंच सगळ्या घटना त्या ठिकाणी घडल्या. 2017 ज्यावेळेस हे पुस्तक लिहित होतो त्यावेळेस हे चित्र टाकावं की नाही हा प्रश्न होता. कारण त्या कालखंडामध्ये तो वाद खूप मोठा भेटलेला होता की जी त्या सिनेमामध्ये हिरोईन काम करत होती तिचं नाक जो कोणी कापून आणि त्याला 1 कोटी रुपये असं बक्षीस वगैरे होते. कारण इतिहासाला मी म्हटलंय आधीच की इतिहासाला लोकशास्त्र म्हणून वापरतात. वास्तविक पाहता जसा इतिहास घडला तसा तो लिहा. चीनमध्ये चांगला इतिहास खरा लिहिला जातो, जपानमध्ये चांगला इतिहास लिहिला जातो, जर्मनीमध्ये चांगला इतिहास लिहिला जातो. दुर्दैव भारत मात्र त्या बाबतीत पूर्वग्रह दूषित आहे. भारताचा इतिहास लिहित असताना आपल्याकडे अनेक गोष्टी असतात. आपण पाणी जे असतं ते असं सरळ पितो, आपण ते फुंकून पितो. काहीच्या डोक्यामध्ये असतो आणि मग ते कशा पद्धतीनं इतिहासाला रंगवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून इथं चूक त्या ठिकाणी मोठी होते. म्हणून अल्लाउद्दीन खिलजीचा महत्त्वाचा प्रश्न त्या ठिकाणी, तो प्रश्न कदाचित 12 मार्कासाठी असू शकतो अल्लाउद्दीन खिलजीवर. त्यानंतर मोहम्मद तुघलक जो आहे, मोहम्मद तुघलक याच्या सुधारणा आहे, फिरोजशाह तुघलक याच्या सुधारणा आहे. सय्यद घराणं फारसं महत्त्वाचं नाही. इब्राहिम लोधी जो आहे किंवा लोधी घराणं हा त्या काळातला नकाशा आहे. असं पाहता भारताच्या नकाशाचा ज्यावेळेस आपण विचार करतो किंवा भारताच्या इतिहासाचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस 1526 पर्यंत नव्हे, शिवाजी महाराजांच्या उदयापर्यंत भारत दक्षिण भारताचा विचार प्रामुख्याने केलाच नाही. म्हणजे सुलतान कालखंडामध्ये हा जो काही पिवळा रंग दिसतो तिथंच फक्त यांचं राज्य होतं. दक्षिणेमध्ये छोटे राज्य होते पण ते फारसे काही सक्षम होते, त्याच्यामुळे त्याची इतिहासात फारशी दखल त्या ठिकाणी घेतली नाही. किंवा प्रादेशिक स्वरूपाचा इतिहास जसं की वाकाटकांचा इतिहास आहे, सातवाहनांचा इतिहास आहे किंवा गुज्जर प्रतिहारांचा इतिहास आहे किंवा त्या ठिकाणी बहामणीचा इतिहास आहे, विजयनगरचा इतिहास आहे. याला आपण पाहिजे तेवढं मोठं नाही म्हणतो. दिल्लीतून जो इतिहास रंगला गेला रचला गेला त्याला आपण मोठं त्या ठिकाणी म्हणतो. म्हणून हा वरचा भाग जो आहे हा सल्तनत कालखंडाचा नकाशा त्या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतरचा सुलतान जो आहे तो आहे कुतुबुद्दीन ऐबक. कुतुबुद्दीन ऐबक हा सुलतानशाहीचा संस्थापक मानला जातो. कुतुबुद्दीन ऐबकाला फार कमी काळ त्या ठिकाणी राज्यकारभार करायला मिळालं. 1206 ते 1210 हा कालखंड त्यांचा होता. त्यामध्ये त्याला 4 वर्ष राज्यकारभार करायला मिळालं. ह्या कालखंडामध्ये कुतुबुद्दीन ऐबक जो आहे याला गुलाम घराण्याचं म्हटलं जातं. वास्तविकता गुलाम घराण्याला गुलाम घराणं का म्हणतात तर ही जी काही लोक होती, शासक होती, मग बलबन असेल, रझिया सुलतान असेल, अल्तमश असेल, कुतुबुद्दीन ऐबक असेल, हे पूर्वाश्रमीचे गुलाम होते. गुलाम म्हणजे काय, आपल्या घरामध्ये जसं नोकर आपण बांधतो ठेवतो, पण तो नोकर आपला त्या विशिष्ट वेळेपुरता गुलाम असतो, नोकर असतो, आयुष्यभर तो गुलाम नसतो. पण युरोप खंडामध्ये गुलामगिरीची प्रथा होती. आफ्रिका खंडामध्ये ही मोठ्या प्रमाणात अजूनही काही प्रमाणात लोकांच्या मानसिकतेमध्ये बसलेलं दिसून येतं. अमेरिकेमध्ये अजूनही लोकांची मानसिकता बदललेली आपल्याला दिसून येत नाही. युरोप खंडातून किंवा मध्य आशियातून हे लोक आले तर त्यांनी त्या पद्धतीची मानसिकता किंवा तो विचार आपल्या देशात घेऊन आले. जसं की आपण पाहतो की पूर्ववैदिक कालखंडामध्ये ज्याच्याकडे गाईड असतं तो व्यक्ती जास्त श्रीमंत मानला जात असतो, बरोबर आहे. तसं या कालखंडामध्ये सल्तनत कालखंडामध्ये ज्याच्याकडे जास्त गुलाम तो श्रीमंत मानला जात असे. आणि म्हणून आणि दुसरी गोष्ट अशी की इस्लाम धर्मामध्ये गुलामाला महत्त्व प्राप्त झालं. जसं की आपल्या हिंदू कम्युनिटीमध्ये आपण मानतो की वारस जो आहे, वंशज जो आहे तो मुलगा आहे, मुलानंतर मुलगी, मुलीनंतर जावाई वगैरे वगैरे, मुलीला रिस्पेक्ट दिला जायचं. पण मुस्लिम कम्युनिटीमध्ये मुलगा नसेल तर मग मुलगी, मुलगी नसेल तर जावाई, जावाई नसेल
मुलगाही नसेल, कोणीच नसेल, तर मग गुलाम जो आहे, जो प्रामाणिकतेने काम त्याची सेवा केली असेल त्याच्या मालकाची, त्याला नेतृत्व दिले जायचं, त्याच्याकडे ती कमांड राहायची किंवा तो प्रमुख त्या ठिकाणी होऊ शकायचा. म्हणून कुतुबुद्दीन ऐबक जो होता हा मोहम्मद घुरीचा गुलाम त्या ठिकाणी होता. आणि गुलाम माणसांची खरेदी विक्री व्हायची. आज आपण पाहतो की जनावरांची खरेदी विक्री होती. आजकाल भरपूर व्हायरल पोस्ट होत आहे की बोकड्या 12,000 रुपये, कोंबडी 1,000-1,500 रुपये वगैरे वगैरे, माणूस काय 400-500 रुपये. म्हणजे माणूस एवढा स्वस्त झालाय काय. म्हणून त्या कालखंडामध्ये म्हणजे आज जशी जनावरांची खरेदी विक्री होती तशी त्या कालखंडामध्ये माणसांची खरेदी विक्री होत असे. आणि तरुण असेल तर त्याला चांगली किंमत, म्हातारा असेल त्याला चांगली किंमत मिळत नसे, स्त्री असेल सुंदर असेल तर तिला चांगली किंमत, म्हातारी असेल अशा पद्धतीनं बोली लागत असे. म्हणून कुतुबुद्दीन ऐबकचं चरित्र त्या ठिकाणी पाहावं लागेल. ऐबकाने सत्ता प्राप्त कशी केली. ऐबकाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ऐबकाने कुतुब मिनारची रचना केली, स्थापना केली. तुम्ही दिल्लीला गेलात तर 4 मजली कुतुब मिनार आपल्याला दिसून येतो. वास्तविक पाहता हे गुलाम घराण्याचं प्रतीक म्हणजे कुतुब मिनार त्या ठिकाणी आहे. 2.5 दिन का झोपडा, लाख बक्ष यासारखे स्थापत्याची कामं त्याला ते केलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पोलो खेळत असताना हा कुतुबुद्दीन ऐबक जो आहे याचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यानंतर 1210 मध्ये अल्तमश सत्तेवर आला. 1210 ते 1236 हा वास्तविक शासक आहे. कुतुबुद्दीन ऐबकानं आपला जो काही खलिफा त्या कालखंडामध्ये होता, खलिफा म्हणजे इस्लाम धर्माचा प्रमुख, त्याची परमिशन काही घेतली. तर अल्तमशचे कार्य 1210 ते 1236 या दरम्यानच्या कालखंडामध्ये अल्तमश होता. अल्तमशचं वैशिष्ट्य असं की अल्तमशने खलिफाकडून मान्यता मिळवली आपल्या राजपदाला. कुतुबुद्दीन ऐबक हा प्रामाणिक होता. तो म्हटला की नाही, मी मालकाचे आपल्याकडे ज्या भारतामध्ये जसं भगवान रामाच्या पादुका भरताने सिंहासनावर ठेवल्या आणि नंतर राज्यकारभार केला, तशा पद्धतीनं सेवा म्हणून किंवा मालकाविषयी श्रद्धा म्हणून कुतुबुद्दीन ऐबकानं घोरीच्या नावानं राज्यकारभार चालवला. पण त्यानं खुतबा वाचला नाही, त्यानं स्वतःची नाणी पाडलेली नाही, स्वतःला सुद्धा म्हणून घोषित केलेलं नाही. अल्तमशने मात्र त्याच्या पुढे जाऊन एक स्टेज केली. अल्तमशने खलिफाची मान्यता मिळवली. कारण शिवाजी महाराज अस्तित्वाचा राजा होते, पण शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक स्वतःचा का घडवून आणला, त्याचं कारण असं की जे सरदार होते ते त्यांना राजा मानायला तयार नव्हते. आणि तशाच पद्धतीनं अल्तमशच्या बाबतीत देखील झाले. जे काही कुतुबी अमीर होते हे अल्तमशला त्या ठिकाणी गुलाम समजत असत आणि म्हणून गुलाम समजू नये म्हणून त्याने स्वतःचा राज्याभिषेक घडवून आणला. याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं काम अल्तमशने हे केलं की त्याने 40 गुलाम संघाची स्थापना केली. जेवढे काही गुलाम होते यांना एकत्र केलं आणि एकत्र करून दिल्लीची सल्तनत चालवण्याचं काम त्यांनी एकत्र मिळून केलं. कारण हे सगळे पूर्वाश्रमीचे गुलाम होते आणि जे काही त्या काळातले अमीर होते, अमीर म्हणजे आताच्या परिभाषेमध्ये जे काही खासदार आमदार असतील यांना श्रेष्ठ मानायला तयार नव्हते. गावाचं जे काही नेतृत्व प्रभुत्व करत असतात ते. आणि म्हणून या अल्तमशच्या कालखंडामध्ये आपल्या असं लक्षात येतं की जे काही कुतुबी अमीर होते, जे सरदार होते दरबारामध्ये, ते यांना श्रेष्ठ मानत होते. आणि म्हणून हे जे काही गुलाम पूर्वाश्रमिक होते यांना एकत्र केलं, त्यांचा 40 गुलामाचा एक संघ बनवला आणि त्या माध्यमातून अल्तमशने राज्यकारभार केलेला आपल्याला दिसून येतो. अल्तमशचं वैशिष्ट्य असं होतं की अल्तमशला माहिती होतं की आपल्याकडे काय चांगलं आहे. अल्तमशला एक मुलगी होती, तिचं नाव रझिया होतं आणि रझियाला त्याने आधीपासून प्रशिक्षित केलेलं दिसून येतं. रझिया सुलतानाला सुरुवातीपासून त्याने घोड्यावर बसवणं किंवा तो राज्यकारभार तिच्या हाती सोपवत असे. तो ज्यावेळेस दिल्लीवरून दुसरीकडे जात असे. म्हणून 1236 मध्ये ज्यावेळेस अल्तमश मरण पावला त्याच्यानंतर त्याची मुलगी ही सत्तेवर आली. 1236 ते 1240 या दरम्यानच्या कालखंडामध्ये तिनं राज्यकारभार केला. वास्तविक असं रझिया सुलतानाची जन्मतारीखच मिळत होती. हे पुस्तक ज्यावेळेस लिहित होतो त्यावेळेस रझिया सुलतानाचा मृत्यू कधी झाला किंवा राज्यकारभार ह्या 2 गोष्टी मिळत होत्या. पण खूप शोधल्यानंतर 1200 मिळाली तारीख, जन्मवर्ष 1205 मध्ये रझिया सुलतानाचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि 1240 मध्ये ती मरण पावली. म्हणजे जेमतेम 30-35 वर्षाची वयाची असताना तिचं कार्यकर्तृत्व दिसून येतं. म्हणून रझिया सुलताना ही स्वतंत्र व्यक्तिमत्वाची धनी असणारी स्त्री होती. ती घोड्यावर बसत असते, ती बुरखा घालत नसे, ती राज दरबारात सरळ माणसांसोबत बोलत असे. हा कालखंड आजपासून 800-900 वर्षापूर्वीचा आहे आणि 800-900 वर्षापूर्वी लोकांची मानसिकता कशी खराब असेल हे लक्षात घ्या. आपण जो सैराट नावाचा सिनेमा पाहिला असेल, त्या सैराट नावाच्या सिनेमामध्ये ती आर्चीजेस बुलेट घेऊन कॉलेजमध्ये ते सगळे मुलं तिच्याकडे पाहतात. 2018-19 मध्ये गाडी मुलीने चालवली तर मुलं तसं पाहतात. 1230 मध्ये ज्यावेळेस ती घोड्यावर बसत असेल रझिया सुलताना, त्यावेळेस लोकांची मानसिकता कशी असेल. म्हणून काळाच्या पुढं अल्तमश विचार करणारा होता. म्हणजे रझिया सुलताना ही मुस्लिम जगतामधली सगळ्यात पहिली
क्रांतिकारक अशी स्त्री त्या ठिकाणी होती, पण त्या काळातला समाज तिला समजू शकला नाही. ती सिंहासनावर बसत असे, ती शिकार करत असे, ती घोड्यावर बसत असे, ती तलवार चालवत असे, ती बुरखा घालत असे, ती पुरुषी कपडे परिधान करत असत. आणि हेच खरे तिचे शत्रू ठरले. ह्या गोष्टी तिच्या खऱ्या शत्रू ठरलेल्या आहेत. मुस्लिम जगतातली ती पहिली सुलताना होती. पुरुषी मानसिकतेचा मोठ्या प्रमाणात तिला विरोध झाला. याकूब खानाची सगळ्यात मोठी चूक तिची होती. याकूब खान नावाचा एक हाबशी होता, जो आफ्रिका खंडातून आलेला होता आणि त्याला परमिशन होती की तो केव्हाही तिच्याकडे यायचा जायचा, त्याला काही अशी बंधनं नव्हती. वास्तविक पाहता ती जरी राणी असली, तो जरी सेनापती असला, तो जरी तिच्या जवळचा होता, पण काही सामाजिक संकेत पाहायला हवे होते. पण लोकांना बोलायला निमित्त त्या ठिकाणी मिळालं आणि याकूब खानावरची विशेष मदत हे तिच्या अपयशाचं एक कारण राहिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही कुतबी अमीर होते आणि जे बाकी 40 गुलाम संघातले गुलाम होते, यामध्ये बलबनचं देखील नाव आहे, यांनी रझिया सुलतानाच्या विरुद्ध बंड पुकारलेलं आपल्याला दिसून येतं. आणि बंड मोडण्याकरता ती ज्यावेळेस भटिंड्याला गेली, त्यावेळेस अल्तुनिया बरोबर तिने विवाह केला आणि दिल्लीतला बंड मोडण्यासाठी ती आली, पण दुर्दैवाने यामध्ये तिचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं रझिया सुलताना हा फोटो, ही रझिया सुलताना, हे रझिया सुलतानाचं हे एकंदरीत व्यक्तिमत्व तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आहे सुलतान बलबन. बघा, सुलतानशाहीला रिस्पेक्ट मिळवून देण्याचं काम जर का कोणी केलं असेल तर ते बलबनने केलेलं आहे. बलबन समोर अनेक अडचणी त्या ठिकाणी होता. बलबनने राजपदाचा सिद्धांत मांडलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे आता आपण 1206 पासून तर 1265 पर्यंत आलेलो. सुलतान पदाला रिस्पेक्ट नाहीये, टीचरला रिस्पेक्ट आहे, म्हणून शिक्षण व्यवस्था टिकून आहे. सरांनी सांगितल्याबरोबर तुम्ही सगळे शांत झाला, कारण सरांचं व्यक्तिमत्व तुमच्यापेक्षा वेगळं आहे. सर ज्ञानाने, वयाने, अनुभवाने तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. जर काय सरांनी तुमच्याशी तशा पद्धतीचं नातं नाही ठेवलं, तुम्ही अगदी वेगळे वागले, तर सरांविषयी तुम्हाला रिस्पेक्ट नाही का? निश्चितपणे नाही. म्हणून रिस्पेक्ट फार महत्त्वाचा असतो आणि रिस्पेक्ट हा त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातून झळकत असतो. आतापर्यंत जे काही 2-3 सुलतान घडून आलेले होते, या 2-3 सुलतानांनी सुलतान पदाविषयी कधीही आदर ठेवलेला नाही. पण आदर निर्माण करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते बलबनने केलेलं आपल्याला दिसून येते. बलबनने त्याच्यासाठी स्वतंत्र अशी यंत्रणा उभी केली. बलबन राजदरबारामध्ये कधीही हसत नसे. म्हणजे त्या काळामध्ये मदिरा प्राशन करणं इट्स कॉमन थिंग त्या ठिकाणी होती. कोणतेही सरदार मदिरा घेऊन त्या ठिकाणी राजदरबारात यायचे. बलबनने सगळ्यात पहिल्यांदा ते बंद केलं. त्याच्यानंतर बलबनने जोराने बोलणे याला बंद केलं, हसण्याला बंदी केली त्या ठिकाणी. बलबन हा उंच ठिकाणी बसत असे. त्याने आपले जे काही कपडे होते हे श्रेष्ठ प्रतीचे वापरायला सुरुवात केली आणि तो ज्यावेळेस कॉमनली लोकांमध्ये फिरत असे, त्यावेळेस असे तलवारी घेतलेले बलदंड लोक त्याच्या अवतीभोवती फिरत असत. तो हत्तीवरून फिरत असे. त्याच्यामुळे त्यांना आपलं श्रेष्ठत्व श्रेष्ठ करण्यासाठी अधिकाधिक भौतिक गोष्टीचा उपयोग घेतलेला आपल्याला दिसून येते. अशा पद्धतीने बलबनचा हा राजपदाचा सिद्धांत याच्यावर देखील प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. बलबनचा जो काही कालखंड होता हा 1265 ते 1287 ह्या दरम्यानच्या कालखंडातला होता. पण 1246 पासून तर 1265 पर्यंत, इसवी सन 1246 पासून तर 65 पर्यंत तो वजीर म्हणून कार्यरत त्या ठिकाणी होता. म्हणून दीर्घकाळ बलबनला राज्यकारभार पाहायला मिळाला आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर हा नकाशा तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतोय. या नकाशामध्ये आपला त्या काळाचा कालखंड आपल्याला दिसून येतं. 1280 पर्यंत, म्हणजे बलबन पर्यंतचा कालखंड आपल्याला दिसून येतो. वरचा जो नकाशा आहे तो गुलाम घराण्याच्या कालखंडाचा दिसून येतो. याच्यानंतर आपण पाहतो अल्लाउद्दीन खिलजी. भारताच्या इतिहासामध्ये जे सगळ्यात शिस्तबद्ध आणि सैन्याला वेगळी शिस्त लावून देणारा जर का सुलतान कोण असेल तर तो अल्लाउद्दीन खिलजी. 1290 ते 1320 या दरम्यानच्या कालखंडामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने आपला राज्यकारभार केलेला दिसून येतो. हे जे काही खिलजी होते हे खर्ज, म्हणजे अफगाणिस्तानातील खर्ज प्रांतातून आले म्हणून त्यांना खिलजी म्हटलं जात असेल. या खिलजी घराण्याचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी हा होता. MCQ मध्ये किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता? अल्लाउद्दीन खिलजी होता का जलालुद्दीन खिलजी होता, फिरोजशाह खिलजी होता किंवा मोहम्मद खिलजी होता वगैरे वगैरे. म्हणून जलालुद्दीन खिलजी हा महत्वपूर्ण सुलतान संस्थापक त्या ठिकाणी होता. अल्लाउद्दीन खिलजीचे पूर्वचरित्र जर पाहायला गेलं तर जलालुद्दीन खिलजी जो होता हा पुतण्या होता त्याचा, आणि याची आईवडील लहानपणीच मरण पावले. त्याचं पालन पोषण जलालुद्दीन खिलजीने त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हा पराक्रमी सुरुवातीपासून त्या ठिकाणी होता. साम्राज्यानुसार गुजरात, रणथंबोर, चित्तोड, मावळ, देवगिरी यासारख्या प्रदेशावर, म्हणजे दक्षिण भारतापर्यंत, देवगिरी औरंगाबादपर्यंत यानं राज्यकारभार राज्यविस्तार केलेला दिसून येतो. त्याने राजपदाचा सिद्धांत मांडत असताना इनामी आणि
तणखे सुरू केले, म्हणजे इनामे तणखे काढून घेतले. बघा शिवाजी महाराजांनी देखील हेच काम केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी काय केलं की ज्या काही इनामी होते हे रद्द केलं आणि जे काही सरदार होते, सैनिक होते, यांना कॅश स्वरूपात पेमेंट सुरू केलेलं दिसून येतं. म्हणून जहांगीर शिवाजी महाराजांनी बंद केलेल्या दिसून येतात. त्याच्यानंतर गुप्तहेरांची संख्या त्याने वाढवली, नशाबंदी त्याने सुरू केली. त्याचबरोबर सरदारांच्या गाठी बिटीवर त्याने बंधने आणली. प्रत्येकाच्या मागे गुप्तहेर लावून टाकलेले आपल्याला दिसून येतात. त्यानंतर दिल्लीमध्ये खडे सैन्य उभं केलं. 5 लाख खडे सैन्य दिल्लीमध्ये त्यानं उभं केलं. त्याचबरोबर सैन्याची उभारणी ही तुर्की पद्धतीने सुरू केली. घोड्यांवर डाग मारण्याची प्रथा सुरू केली आणि सैनिकांच्या देखील नोंदी घेणं सुरू केलं. बघा काय व्हायचं की जे काही सैनिक राहायचे ते युद्धाच्या वेळी काय करायचे की आपल्या घराचा जो काही मजूर असेल, नोकर असेल, गुलाम असेल त्याला सैन्यात पाठवून द्यायचे. त्याच्यामुळं पेमेंट चांगलं तो घ्यायचा आणि युद्धाचं काम असलं की तो आपल्या नोकराला पाठवून द्यायचा आणि त्याच्यामुळे युद्धाच्या कार्यक्षमतेवर फरक पडत असेल. त्याचबरोबर घोड्यांच्या बाबतीत देखील तसंच. सैनिक सरकारी घोडा जो असायचा तो गावाकडे घेऊन जायचा आणि रंगासारखा रंगाला दिसणारा जो घोडा होता, लाल रंगाचा, पांढऱ्या रंगाचा, काळ्या रंगाचा, तो बदलून आणायचा आणि चांगला घोडा विकून परस्पर अशा प्रकारचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात होत असेल. म्हणून अल्लाउद्दीन खिलजीच्या हे लक्षात येतं. अल्लाउद्दीन खिलजीने घोड्यावर बॅक साईडला असे कमरेवर डाग मारण्याची प्रथा सुरू केली. आज देखील त्या गोष्टी आपण पाहतो की प्रत्येक खुर्चीवर कॉलेजचं नाव असेल. बघा मागे कॉलेजचं नाव असतं की वॉटरमार्क नाव हे तिथून ते आलेलं आपल्याला दिसून येतं. किंवा सरकारी नोकरीमध्ये तुमच्या जन्मता काही गुण आहेत का? जसं माझे एक असा डाग आहे ब्लॅक कलरचा, प्रत्येकाची जन्मगुण, कारण नाही तर उद्या दुसरा माणूस याचा तुम्हाला सिद्धार्थ गुण शिकवायचा असं होऊ नये म्हणून त्या कालखंडामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सैनिकांच्या ओळखीची नोंद घेण्याला प्रारंभ सुरू केलं दिसून येतो. त्यानंतर आर्थिक धोरण महत्वाचं आहे. अल्लाउद्दीन खिलजीने खडं सैन्य उभं ठेवत असताना बाजार किमतीवर नियंत्रण ठेवण्याचं काम सुरू केलं दिसून येते. वस्तूच्या किमती त्यांना फिक्स केल्या. त्याचबरोबर मुमानी रियासत नावाचं नवं खातं त्यानं उभं केलं. जमीन महसूल विषयक धोरण त्यानं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीनं अल्लाउद्दीन खिलजी महत्वपूर्ण शासक, सरदार, सेनापती म्हणून महत्वपूर्ण आहे. त्यानंतर मोहम्मद बिन तुगलक आहे. मोहम्मद बिन तुगलकाला इतिहासामध्ये वेडा मोहम्मद म्हटलं होतं. 2003 मध्ये मी सेटची परीक्षा पास झालो त्यावेळेस सर हा प्रश्न विचारला होता की मोहम्मद बिन तुगलक हा भारतीय राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारा सुलतान होता, तुमचं मत काय? त्यावेळेस 40 मार्काचे प्रश्न राहायचे, दीर्घोत्तरी प्रश्न 16 मार्काचे प्रश्न राहायचे. आता ज्या काही नेटसेटच्या प्रश्नपत्रिका आहेत ह्या MCQ पद्धतीच्या आहेत नाही सर. आपण ज्यावेळेस पास झालो त्यावेळेस नेटसेटचे दीर्घोत्तरी प्रश्न राहायचे. पहिला पेपर MPSC सारखा राहायचा, दुसरा पेपर सब्जेक्टिव्ह राहायचा, ऑब्जेक्टिव्ह सारखा, मल्टी पर्याय ज्याला म्हणतात, आणि तिसरा जो पेपर राहायचा 200 मार्काचा, याच्यामध्ये प्राचीन भारताचे 3, मध्ययुगीन भारताचे 3 आणि आधुनिक भारताचे 3, म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 16 मार्काचा आणि एक प्रश्न आधुनिक जगावर किंवा लेखनशास्त्रावर असे 160 मार्काचे हे आणि एक प्रश्न 40 मार्काचा राहायचा दीर्घोत्तरी. आणि त्यावेळेस मला हा प्रश्न विचारला गेला होता की मोहम्मद बिन तुगलक हा राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करणारा सुलतान होता, विधान स्पष्ट करा. आपण नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये अशा प्रश्नांना महत्त्व देतो. नाही तर आता आपण पाहतो की सविस्तर माहिती सांगा, टिप लिहा, अशा प्रकारचे प्रश्न आता राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या डोक्याला चालना मिळाली पाहिजे असं अपेक्षित त्या ठिकाणी आहे. आता आपण इतिहासामध्ये जर पाहिलं तर मोहम्मद बिन तुगलकाला वेडा मोहम्मद म्हणतो, किंवा इतिहास मोहम्मद बिन तुगलक म्हणजे मूर्खांचा इतिहास, किंवा मोहम्मद बिन तुगलकाने सोन्याची नाण्याच्या बदल्यामध्ये ताण्याची नाणी घेतली वगैरे वगैरे ह्या काही गोष्टी. म्हणून तो खरंच राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करणारा होता का? तर निश्चितपणे मोहम्मद बिन तुगलकाने ही जी काही खालची सोन्याची नाणी, कॉपरची अल्टरनेट नाणी केली होती. वास्तविक पाहता आपल्या असं लक्षात येतं की मोहम्मद बिन तुगलक जो होता हा कोण होता? तर तुगलक हा इब्न बतुता कोरोना होता, म्हणजे कोरोना हे उल्लेख आहे. जसं आपण म्हणतो अँग्लो इंडियन म्हणजे काय? आई भारतीय किंवा वडील भारतीय आणि एक इंग्रज असं यांच्यापासून जे काही, जसं PC अलेक्झांडर हे अँग्लो इंडियन सदस्य होते राज्यसभेचे, नंतर राज्यपाल वगैरे झाले. तसे हे जे काही मोहम्मद बिन तुगलक जो होता याची आई जी होती ही भारतीय होती, वडील हे मुस्लिम होते. आणि म्हणून याला जे काही मुस्लिम लोक होते हे आपलं मानत होते. त्याचबरोबर या तुगलक घराण्याचा संस्थापक जो होता हा गियासुद्दीन तुगलक हा होता. आणि त्याचं जन्मनाव जुनान खान हे होतं. वारंगळ मोहिमेमध्ये त्याला प्रचंड लूट मिळालेली दिसून येते. त्याचबरोबर त्याने आपल्या काकाचा खून केला अशी त्याच्यावर गुन्हा दाखल केला जातो, की त्याला म्हटलं जातं इतिहासामध्ये की
अफगाणपूर या ठिकाणी ज्यावेळेस शामियाना कोसळला त्यावेळेस गियासुद्दीन तुघलकाचा मृत्यू झाला आणि मोहम्मद बिन तुघलक हे नाव धारण करून त्यानं राज्यकारभाराला सुरुवात केली. सगळ्यात पहिला बदल जर का त्यानं कोणता केला असेल तो राजधानी बदलाचा आहे. भारताच्या नकाशाचा जर का विचार केला तर आजपर्यंत आर्य आले, शक आले, यवन आले, कुशाण आले, कुठून आले, वायव्य सीमेकडून आले. कारण भारताच्या किंवा भारताचा जर नकाशाचा विचार केला तर पूर्वेला बंगालचा उपसागर आहे, दक्षिणेला हिंद महासागर आहे, पश्चिमेला अरबी समुद्र आहे आणि उत्तर पूर्वेला हिमालय आहे. भारतावर आक्रमण करताच येत नाही. फक्त एकच भाग असा होता भारताचा सुरक्षित, तो म्हणजे वायव्य सीमा. आणि म्हणून ही बाब लक्षात आली मोहम्मद बिन तुघलकाची की वारंवार दिल्लीवर आक्रमण होतं आणि दिल्ली आपल्या हातून चालल्या जाते, म्हणून भारताची राजधानीच बदलायची. म्हणून त्यानं ती राजधानी दौलताबादला आणलेली आहे. पण त्याचं टायमिंग चुकलेलं आहे. त्यानं दिल्लीची लोकसंख्या, दिल्लीचं पॉप्युलेशन, दिल्लीच्या वातावरण याचा अभ्यास काही केला नाही आणि सरळ लोकांना सांगितलं 1327 ते 28 या दरम्यानच्या कालखंडामध्ये की आपण राजधानी दिल्लीवरून दौलताबाद या ठिकाणी नेली. दौलताबाद म्हणजे भारताचा सेंटर येतोय. औरंगाबाद जवळ देवगिरी नावाचा खाली हा दुसरा नकाशा आहेच खाली समोर. तर त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल की त्या ठिकाणी दौलताबाद ही त्यांना राजधानी प्रयोग केली. पण आज आपल्याकडे 42-43 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. म्हणजे दिल्लीचं जे टेम्परेचर ते त्या तुलनेत कमी असतं आणि दिल्लीच्या लोकांना इथलं हवामान सूट झालं नाही, लोकांच्या कंप्लेंट्स वाढल्या, म्हणून त्यांना पुन्हा दिल्लीवरून दौलताबादवरून देवगिरीवरून राजधानी दिल्लीला नेली आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर चलन परिवर्तनाची गोष्ट त्यानं मांडली. सगळ्यांना पैसे मिळावे म्हणजे बऱ्याचदा तुमच्या डोक्यात देखील प्रश्न पडत असेल की सगळ्यांना जर का पैसे मिळाले तर गरिबीच राहणार नाही, बरोबर आहे. पैसे कोण छापतं? रिझर्व्ह बँक. मग रिझर्व्ह बँकेने सगळ्यांना जर काय पैसे देऊन टाकले तर गरिबी शिल्लक राहील का? निश्चितपणे. पण सरकार तसं करतं का? नाही. जर तसं करण्याचा प्रयत्न केला तर आपला अशी हाल होतात. म्हणजे मोहम्मद बिन तुघलकानं चलन परिवर्तनाची गोष्ट मांडली. कारण कॉपर मुबलक प्रमाणामध्ये होतं, सोनं मुबलक प्रमाणात नव्हतं आणि म्हणून त्यानं घोषणा केली की तुमच्याकडे जर का कॉपरची नाणी असतात ती माझ्याकडे द्या, माझ्याकडची सोन्याची नाणी तुम्ही घ्या. आणि त्याच्या राज्यामध्ये हा साधारणपणे 1329 ते 32 या दरम्यानच्या कालखंडामध्ये तांब्यांची नाण्यांचं चलन होतं. पण विदेशी व्यापारी मात्र तांब्यांची नाणी त्या ठिकाणी घेत नव्हती. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये त्याला प्रश्न निर्माण झाला आणि शेवटी त्यानं तांब्याची नाणी जी होती ही वापस घेतलेली आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर दुआमध्ये कर होती. बंगाल यमुना आणि गंगा नदीच्या परिसरामध्ये अनेक जाट लोक, राजपूत लोक शेती करत असतात आणि ते शेतीच्या भरोश्यावर खूप श्रीमंत झालेले होते आणि ते वारंवार दिल्लीवर हल्ला करत होते आणि म्हणून यांच्या आर्थिक नाण्या मोडल्या पाहिजे याच्यासाठी दुआमध्ये मोठ्या प्रमाणात कर वृद्धी त्यानं केली, टॅक्स त्यानं वाढवला. पण त्याच काळामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला आणि लोक टॅक्स भरू शकले नाही आणि त्याच्यामुळं असंतोष निर्माण झाला. पण जेव्हा हे मोहम्मद बिन तुघलकाला कळलं त्यावेळेस बरीच वेळ निघून गेली होती. पण शेवटी मोहम्मद बिन तुघलकानं ती जी काही करवृद्धी होती ती मागे घेतली आपल्याला दिसत होते. त्याच्यानंतर आदर्श कृषी योजना त्याने दिवाणी कोही नावाची खात्याची मांडणी त्या ठिकाणी केली. मोहम्मद बिन तुघलकाच्या अपयशाची कारणे ही जी काही गोष्टी आहेत वास्तविक पाहता त्यानं काळाच्या प्रवाहात बरोबर विचार केला नाही, त्यानं भारताच्या भविष्याचा विचार केला. वास्तविक पाहता आज देखील पाहतो आपण की दिल्ली हे केरळच्या माणसाला दूर पडते. जर का ते नागपूर किंवा औरंगाबाद ही राजधानी झाली असते तर ते सगळ्यांना जवळ पडते. पण माझ्या दरम्यान तुमच्या दरम्यान इतिहास काही बदलत नाही. पण त्या काळात जर का राजधानी दिल्लीला आली, दिल्लीवरून दौलताबादला आली असते तर महाराष्ट्राला विशेष महत्त्व प्राप्त त्या ठिकाणी झालं असतं. हे बघा हा दौलताबादचा किल्ला आहे, हा देवगिरी किल्ला. इथं मेंढी तोफ आहे, हा तो किल्ला त्या ठिकाणी आहे. हा मोहम्मद बिन तुघलकाच्या काळातला राजकीय नकाशा जो गुलाबी रंगाचा प्रतीक दिसतो तो मोहम्मद बिन तुघलकाच्या काळातला आहे. त्याच्यानंतर फिरोजशाह तुघलक सत्तेवर आला. फिरोजशाह तुघलक हा चांगला प्रशासक त्या ठिकाणी होता. त्याने धर्मदाय खात्याची स्थापना केली आणि मुलींच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी त्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केलेली आपल्याला दिसून होते. त्याचबरोबर तो त्याची आई भारतीय असल्यामुळे तो पक्का मुसलमान म्हणून त्याने हिंदूंवर मोठ्या प्रमाणात कर लावलेले किंवा नियम कडक केलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतात. त्याच्यानंतर तैमूरलंगाचं आक्रमण हा टॉपिक नाही आता सिलेबसमध्ये, त्याच्यामुळे आपण याला स्किप करू. पण तरीही कसं आहे की बरेच मुलं बरेच कारण सांगतात यशस्वी होण्याच्या बाबतीत की माझी परिस्थितीच नाही आहे, मला वेळच नाही आहे, आमची पुस्तकच घेऊ वगैरे. परिस्थिती किंवा ह्या गोष्टी तुमच्या यशामध्ये कधीच आडव्या येऊ शकत नाही. तैमूर लंग जो होता हा लंगडा आहे.
तो लग्न आहे. म्हणजे बऱ्याचदा आपण तर आपल्याला काय ना गोडे सगळे ईश्वराने दिलेले आहेत. आपला आळस हा सगळ्यात मोठा गुण शिल्लक आपल्याला दिला म्हणून आपण यशस्वी होत नाही. पण आपल्याला जर का तो आळस काढला तर आपण यशस्वी होऊ शकतो. याच्याकडे पायच नाहीये, तैमूर लंग आहे, लंगडा आहे. पण एका लंगड्या माणसाने जर काही इतिहासामध्ये नाव कमवलं असेल तर तुम्ही आपली काहीच नाही. तुम्ही आपली कोणत्याही वेळेला जब जागेवर सभेला तेव्हा आपण जागू, तेव्हा आपण इतिहास बनवू शकतो किंवा आपलं काम त्या ठिकाणी करू शकतो. त्याच्यानंतर सय्यद वंश याच्यामध्ये फार महत्वाचं नाही. फक्त एक महत्वाचं असं आहे की हे जे सय्यद वंश होतं हे मोहम्मद पैगंबराचे वंश समजलं जात असत. मोहम्मद पैगंबरांना मुलगा नव्हता. मोहम्मद पैगंबरांना मुलगी होती आणि म्हणून काही त्यांच्या जावयाच्या नावाने वगैरे हा सय्यद वंश चालवला जात असे. त्यानंतर लोधी वंश आहे. लोधी वंशामध्ये सगळ्यात शेवटचा जो काही इब्राहिम लोधी होता याच्या कालखंडामध्ये पानिपतचं पहिलं युद्ध लढलं गेलं. बघा, दिल्लीच्या उत्तरेला अगदी 40-50 किलोमीटर पंजाबच्या साईडला पानिपत नावाचं गाव आहे. पानिपतच्या रणभूमीवर आतापर्यंत 3 लढाया झाल्या. ही 31 एप्रिल 1556ची लढाई, याच्यानंतर 1526 ची लढाई, नंतर 1556 ची लढाई आणि 14 जानेवारी 1761 ची लढाई. दुर्दैव असं की दिल्ली वाचवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते पराभूत झालेले आहेत. पण इथे इब्राहिम लोधी जो होता हा बाबराकडून पराभूत झाला. त्याच्यानंतर हेमू किंवा विक्रमादित्य जो होता तो अकबराकडून दुसऱ्या लढाईत 1556 मध्ये पराभूत झाला आणि मराठी अहमदशाह अब्दालीकडून 14 जानेवारी 1761 मध्ये पराभूत झाले. म्हणून पानिपतची पहिली लढाई जी होती ही इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये झाली. याच्यामध्ये बाबराचा जो आहे तो विजय झाला, इब्राहिम लोधीचा पराभव झालेला आपल्याला दिसून येतो आणि इथून पुढे मोगल घराण्याची स्थापना झाली आपल्याला दिसून येते. थोडंफार बघून घ्या. याच्यावर प्रश्न बहामनी आणि विजयनगर प्रश्न पडतो. यामध्ये हसन गंगू जो होता त्या हसन गंगूने त्या ठिकाणी बहामनी साम्राज्याची स्थापना केली. हसन गंगू 1347 ते हसन गंगू 1358 या दरम्यानच्या कालखंडामध्ये होता. बहामनीच्या राज्याचं विघटन झालं. वराड म्हणजे हे 5 ज्या काही शाही आहेत हे फार महत्त्वाचे आहेत. मग वराडची इमादशाही, आपण जे काही अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ जे इथं इमादशाही त्या ठिकाणी होती. अहमदनगरची निजामशाही म्हणजे जो काही अफजल खान आला होता हा अहमदनगरचा त्या ठिकाणी, विजापूरचा आदिलशाह, गोवळकोंड्याचा कुतुबशाह आणि बिदरची बरीदशाही अशा प्रकारच्या 5 शाळा होत्या. बहामनी साम्राज्याचं विघटन झालं आणि विघटन झाल्यानंतर आपल्या असं लक्षात येते की ह्या 5 शाह्या ज्या होत्या या 5 शाह्या अस्तित्वात त्या ठिकाणी आल्या. त्यानंतर विजयनगर, हरिहर आणि बुक्क हे 2 भाऊ होते. यांनी दक्षिणेमध्ये विजयनगर साम्राज्याची स्थापना केली. हरिहरने 1336 ते 1353 या दरम्यानच्या कालखंडामध्ये राज्य केलं. तुंगभद्रा नदीच्या काठावर यांनी आपल्या राज्याची नीम रचली. कर्नाटक, आंध्रमध्ये इकडे खाली दक्षिणेमध्ये तिथे तो जो काही गुलाबी रंग दिसतो त्या ठिकाणी. त्यानंतर बुक्क राजा आला. त्यानंतर कृष्णदेवराय हा सगळ्यात मोठा राजा. तुम्ही मागे सब टीव्हीवर तेनाली रामनची सिरियल पाहिली असेल, बरोबर आहे? म्हणजे 11 वर्ष 2 वर्षापूर्वी असा त्यावेळेस तेनाली रामन नावाची सिरियल होती. ती तेनाली रामन नावाची सिरियल होती. तो जो काही राज्य दाखवला ते इथंच आहे. सेम आहे कालखंड अकबराचा. म्हणजे इकडे दक्षिणेमध्ये तेनाली रामन किंवा कृष्णदेवराय आणि उत्तरेमध्ये त्या ठिकाणी अकबर आणि बिरबलाची कथा त्या ठिकाणी चालू असते. त्याच्यानंतर शेवटी सदाशिवराव आणि विजापूर अहमदनगर याच्यामध्ये युद्ध होते आणि याच्यामध्ये विजयनगरचं साम्राज्य आहे हे नष्ट झालेलं आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर आपण थोडंसं NEP-कडे येऊ. आपल्याला माहिती आहे की NEP-मध्ये बरेचसे बदल झालेले आहेत. अस्तित्वात हे सगळेच्या सगळे बदल नेट-सेट स्पर्धा परीक्षेसाठी फार उपयुक्त आहे. आम्ही जे काही पेपर घेतलेले रिसर्च मेथोडॉलॉजीचा हिस्ट्री ऑफ एन्शियंट इंडिया आहे, हिस्ट्री ऑफ मराठा आहे, त्याच्यानंतर हिस्ट्री अँड टुरिझम आहे. वास्तविक आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आपण MA केल्यानंतर BA इतिहास केल्यानंतर आता पुढं तर स्पेशलायझेशन येणार आहे आणि या स्पेशलायझेशनमध्ये MA म्हणजे सर इथून पुढं आपल्या समस्या खूप वाढणार आहे. आपल्याला काम भरपूर करावं लागणार आहे आणि आपली मुलं नोकरीला कसे लागतील हे महत्त्वाचं आहे. आता तुमच्या इन फ्युचर तुम्ही काय करणार माहिती आहे का? तुम्ही तुमच्या दिशा कशा ठरवणार माहिती आहे का? वास्तविक पाहता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये मंजूर करण्यात आली. इथं स्किल बेसवर जास्त प्राधान्य आहे आणि म्हणून आपल्या इतिहासामध्ये रोजगार कसे निर्माण होतील त्या अनुषंगाने आपण प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी पर्यटन हा पेपर आपण टाकलेला आहे. टुरिझम तुम्ही फर्स्ट सेमला असा तर तुम्ही हा पेपर दिलेला आहे. हाच पेपर इथं UG ला देखील आपण पुढे घेणार आहोत.
थर्ड सेमिस्टरमध्ये वगैरे की सेकंड सेमिस्टर, म्हणून टुरिझमला देखील एक मार्केट म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पाहायचं आहे. कारण इतिहास शिकून नोकऱ्या किती लोकांना लागतात त्याच्या प्रश्नार्थ चिन्ह ही आपल्या विषयाच्या मर्यादा आहे. पण आपण जर का त्याला टुरिझमची जोड दिली, मग धार्मिक पर्यटन किंवा जंगल पर्यटन किंवा ऐतिहासिक पर्यटन, किल्ले गडकिल्ले आणि गाईड ह्या पद्धतीने जर का त्याला टर्न केलं तर मोठ्या प्रमाणात रोजगार त्या विषयाला मिळू शकतो. त्याच्यानंतर फिलॉसॉफिकल स्कूल ऑफ हिस्ट्री वगैरे वगैरे आणि काही पेपर त्या ठिकाणी आहे. मॉडर्न विदर्भाचा इतिहास आहे, पंजाबराव देशमुखांचा पेपर त्या ठिकाणी आहे. अशा पद्धतीचे पेपर्स त्या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर हे सेकंड सेमिस्टरचे पेपर्स आहेत. आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यानंतर दुसरा पेपर, हे असे काही पेपर आपण त्या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि याच्यामध्ये सगळ्यात शेवटचा जो काही टॉपिक यामध्ये आहे, यामध्ये शेवटच्या टॉपिकमध्ये आपण पाहणार की तुम्हाला जे काही प्रोजेक्ट द्यायचे आहेत ते कशा पद्धतीचे असले पाहिजे. प्रोजेक्ट आणि फील्ड वर्क याच्यामध्ये एक तर तुम्ही MOOCs कोर्स जॉईन करा. MOOCs कोर्स म्हणजे काय, ऑनलाईन कोर्स आहे. म्हणजे MOOCs आणि स्वयं ह्या पोर्टलवर तुमचं रजिस्ट्रेशन करावं लागतं. तिथं ऑनलाईन व्हिडिओज त्या ठिकाणी असतात आणि ऑनलाईन व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला असाइनमेंट दिले जातात, तुमचे टेस्ट घेतले जातात, तुमच्या परीक्षा घेतल्या जातात, नंतर तुम्ही पास होता. तिथं तुम्हाला क्रेडिट मिळतं स्वयं पोर्टलवर एक, किंवा सरांच्या अंडरमध्ये सरांना आपण 3 पद्धतीनं हे जे काही ग्रेड आहे ते देऊ शकतो. एखाद्या विषयाची केस स्टडी करू शकतो. जसं की काल मला वाटते अनेक कॉलेजचं केस स्टडी झाली. म्हणजे यवतमाळ शहरातले जेवढे काही ऐतिहासिक स्थळ आहे त्या ठिकाणी त्यांनी भेटी दिली आणि त्याची केस स्टडी तयार केली. जसं की नगर वाचनालय आहे, टिळक भवन आहे, शारदाश्रम आहे किंवा महादेव मंदिर आहे. ह्या सगळे आपलं आता रेल्वे स्टेशन नाही झालं, नाही तर शकुंतला ते एक रेल्वे स्टेशन त्या ठिकाणी होतं. किंवा हनुमान आखाडा चौक आहे, आझाद मैदान आहे. ह्याचा काय इतिहास आहे याची केस स्टडी त्या ठिकाणी असते. पण आता आपल्या यवतमाळमध्ये फार जुने किल्ले वाडे नाही आहे. मेन लाईनमध्ये काही जुने घरं दिसतात आपल्याला, पण तीही पडक्या अवस्थेत नाही आणि ती त्या व्यक्तीच्या मालकीची त्या ठिकाणी आहे. आता जुनं काही राहिलेलं नाही, म्हणून एखाद्या विषयाची केस स्टडी करावी लागते. किंवा एखादा इतिहासकार असतो, जसं की मी इथं पुढे एक प्रोजेक्ट घेतलेला आहे आपल्या यवतमाळमध्ये. जसं केस स्टडीच्या अनुषंगाने आम्ही बघा हे केलेलं होतं. हे पाचखेड आहे. आम्ही तिथं गेलो आणि गुगल अर्थवरून त्याचा सॅटेलाइट घेतला आणि तिथून बघा कोणतीही संस्कृती नद्यांच्या किनाऱ्यावरती बसत असते. इथे भगीरथा नदी आणि एक वर्धा नदी, वर्धा आणि भगीरथा नदीच्या संगमावर ते गाव आहे. बघा ते जे दिसतं ते गाव संगमावर आहे आणि तिथून ती संस्कृती दिसून येते. आज तिथे तुम्ही तिथं गेलात तर जवळपास 70-80 फुटाच्या उंच टेकड्या तिथं आहे. उंच टेकड्या त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते आणि म्हणून ही जी काही संस्कृती ही तशा ठिकाणी आपल्याला दिसून येते. तिथं आम्ही गेलो आणि तिथं हे उत्खनन सुरू आहे. इथे बघा ही गाय इथे पहिल्या तिकडच्या त्या चित्रामध्ये त्या भट्ट्या आहेत. इथं त्या ठिकाणी चूल आहे आणि या ठिकाणी उडीद मुंगाचे दाणे त्या ठिकाणी सापडलेले आपल्याला दिसून येतात. आणि हे सगळं तिथं गेल्यानंतर एक केस स्टडी करायची. आपण त्याचे सगळे व्हिडिओज बनवले किंवा तुम्ही तिथं गेल्यानंतर ते जे काही पुरातत्व संशोधक आहेत यांना काही प्रश्न विचारले किंवा ते जे काही प्रश्न देतील सांगतील माहिती, त्याचा एक एसे तयार करायचं, संशोधन तयार करायचं. अशी देखील एक केस स्टडी त्या ठिकाणी होती. त्यानंतर दुसरा एक भाग होता की मग त्याचं पेपर कटिंग वगैरे, बातम्या वगैरे. आणि हे सगळं सातवाहनकालीन आहे. हे बघा हे नाणी आहे किंवा ही त्या ठिकाणी ही जी आहे इथं विहीर सापडलेली आहे. हे सगळं उत्खनन आहे तिथं. सगळं मणी आहे आणि हे मणी कशाचे आहे माहिती आहे, शंकू असते की नाही, ते शंकूला कुठलं त्याचे दाणे तयार केले, त्याचे मणी तयार केले आणि त्याचे असे कॉईन्स वगैरे म्हणून वापरताना त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. म्हणजे त्या काळातले लोक किती प्रगत होते हे आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर यवतमाळमध्ये मोठे एक व्यक्तिमत्व होऊन गेलं. म्हणजे सुबी सर मला नेहमी म्हणायची अरे बरं झालं तू त्या माणसाकडून घेतलं, नाही तर त्यांना सगळं दाबून टाकलेलं होतं. एक दवा महाजन म्हणून इतिहासकार होते. त्यांनी काय केलं की प्रचंड काम केलेलं आहे. जाधव घराण्याची बखर महाराष्ट्र शासनानं केली होती 1968 साली. तुमच्या रानाडे हॉस्पिटलच्या समोर त्यांचं घर होतं. वारंवार त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्याकडनं काही कागदपत्र मिळवता आली. दुर्दैवाचं त्याच्यावर अजून काम पूर्ण झालेलं नाही, पण एखाद्या चांगला PhDचा विषय देता येतो. मग एखादा इतिहासकार, एखादा पत्रकार, एखादा लेखक, एखादा रायटर लिहितो कसा हे पाहणं गरजेचं असतं. म्हणून MAचे जे मुलं असतात यांना त्यांच्याकडे पाठवणं, त्यांची रायटिंग स्किल कशी आहे. आपण तुम्ही पुस्तक वाचताना फक्त डोळे फिरवता का
त्याच्याखाली अंडरलाईन करता, काही शॉर्टकट तुम्ही लिहून ठेवता आणि मग त्याच्यावरून तुम्ही थिंकिंग करता. तशा पद्धतीनं त्या व्यक्तीने तशा पद्धतीनं जाणं गरजेचं आहे. पत्रव्यवहार पाहणं गरजेचं आहे. त्या काळातल्या वर्तमानपत्राच्या नोंदणी घेणं गरजेचं आहे. तसं या ठिकाणी एक आहे नोंद अभ्यास करत असताना मला दिसली, हा शिलालेख आहे. त्यांच्याकडे जे काही साधनं होती वणीचा सापडलेला हा शिलालेख आहे. हे एक पत्र आहे. या पत्रामध्ये वर्तमानपत्रात ही बातमी आहे, यकू देशपांडे यांचं निधन झालं आणि त्या वेळेस बाबाजी दाते कॉलेजमध्ये या महाविद्यालयामध्ये प्राचार्य बाबाजी दाते यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा आयोजित करण्यात आली. ही प्रेस नोट आहे त्या काळात तरुण भारत पेपरला आली. म्हणजे ह्या अशा जे काही इतिहासकार असतात त्यांच्याकडे जाऊन तुम्ही तशा पद्धतीने रिसर्च करणं गरजेचं आपल्याशी त्या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर शेवटचा भाग आहे की पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जसं गडप असेल, माहूर असेल किंवा इकडं टिपेश्वरचा अभयारण्य असेल किंवा इकडं जेतपण आहे किंवा अनेक नवनवीन गोष्टी आहेत. जसं की मी मागे एक प्रोजेक्ट तयार केला होता की यवतमाळातील दुर्गा उत्सव. वास्तविक पाहता आपण मोठ्या प्रमाणात सांगतो की यवतमाळातला दुर्गा उत्सव भारतातला दुसऱ्या नंबरचा यवतमाळ आहे. पण आपल्याकडे डॉक्युमेंट्स काय आहे, फक्त कानुकोनी सांगितलेली माहिती. पण माझ्या विद्यार्थ्यांना मी प्रोजेक्ट दिला की 50 वर्षापूर्वीच्या जेवढ्या काही दुर्गा मंडळं असतील त्यांच्याकडे जा, त्याची माहिती घ्या, त्याचं कलेक्शन करा, त्यांच्यावर निबंध लिहा आणि मग आम्ही त्याचा रिसर्च पेपर तयार केला आणि नंतर आविष्कारमध्ये टाकला. अमरावती विद्यापीठामध्ये त्याचा नंबर आला. वास्तविक हा आपला इतिहास आहे. हा दरवर्षी इतिहास घडतो. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला दुर्गा उत्सवाची सुरुवात कधी झाली, मग आठवडी बाजारात दुर्गा देवी कोणती आहे किंवा बालाजी चौकातील दुर्गा देवी कोणती वगैरे वगैरे, ह्या सगळ्यांचा इतिहास पोरांनी जमा केला आणि ती तुमच्यासारखी सुरू होती. पण ते काम फार मोठं 2020-21 मध्ये केलं गेलं. म्हणून अशा प्रकारचे कामं त्या ठिकाणी करावे लागतील. जसं की इथे एक मॉडेल घेतलं की कळंब हे तीर्थक्षेत्राला भेट दिलं. मग या तीर्थक्षेत्राचे ऐतिहासिक महत्व काय, जसं की असं म्हटलं जातं की 12 वर्षातून गंगा तिथं अवतरते. 12 का 17? 12 वर्षातून गंगा तिथं उगम पावते आणि त्याचं ऐतिहासिक महत्व त्या गावाचं. जसं की कळंब या ठिकाणी भृष्म ऋषी होऊन गेले आणि भृष्म ऋषींनी कापसाचा शोध लावला असा संदर्भ पुराणांमध्ये वगैरे वगैरे मिळतो. म्हणून त्याचे ऐतिहासिक महत्व. त्याच्यानंतर विमानतळ, जसं की नागपूर हे जवळचं कळंब पासून आहे किंवा धामणगा रेल्वे किंवा आता कळंब इथे देखील रेल्वे लाईन त्या ठिकाणी, म्हणजे रेल्वेचा रस्ता किती, रोडवरनं कसं त्या ठिकाणी जावं लागेल, त्या ठिकाणी महत्त्वाचे हॉटेल्स कोणकोणते आहेत, जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी कोणती आहे, निवासाची व्यवस्था कोणती आहे, याचं एक ॲप तयार करायचं किंवा एक डायग्राम तयार करा. आपण जसं पाहतो की गुगल मॅपला आपण मागितलं, लोकेशन मागितलं, तो कसा नकाशा सांगतो, तशा पद्धतीनं हे अपेक्षित आहे. आणि अशा पद्धतीनं जर का विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे ॲप तयार केले आपापल्या शहराचे, तर निश्चितपणे आणि ते ॲप किंवा ते स्कॅनर जे आहे आणि हे जे काही यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळतील दुर्गा उत्सवाचा एक आम्ही QR कोड तयार केलेला होता. जसं मी माझ्या पुस्तकांचा QR कोड तयार केला तशी ती सगळी माहिती एका QR कोडवर अवेलेबल आहे. ती QR कोड स्कॅन केला की ती पूर्ण माहिती जवळपास 40 पानाची माहिती त्याला मिळते. तसं यवतमाळच्या 4 दिशेला 4 रस्त्यांवर ते QR कोड स्कॅन करायचे आणि यवतमाळच्या गावागावातल्या गल्ल्यागल्ल्याची माहिती तो विद्यार्थ्याने आपल्याला माहिती असते. फक्त सगळं तुम्ही वेगवेगळ्या रील्स बनवता, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही पोस्टर बनवता, म्हणजे तुम्ही फक्त भाऊचा वाढदिवस, साहेबाचा वाढदिवस याच्यासाठी तुमचं स्किल विकसित करू नका. तुम्ही त्याच्यातून वेगळे पण काय करताय. आता हे जे काही काम केलं मी नवीन नाही केलेलं आहे. सरांनी बोलताना सांगितलं की नॅकमुळे जो काही आम्हाला A ग्रेड नॅकने दिला ते खरोखर ती गोष्ट बरोबर आहे. कारण हे काम मी कंटिन्युटीने करतोय. यूट्यूबला प्रत्येक विषयाचा ज्यावेळेस व्हिडिओ आम्ही टाकतो त्यावेळेस त्याच्यात खूप रिसर्च करावा लागतो आणि त्याचे सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आणि यूट्यूब असेल, पुस्तक असेल आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत राहिलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी यश त्या ठिकाणी मिळतं. म्हणून तुम्ही जर काय तुमच्या पद्धतीनं तुम्ही इंस्टावर असता, तुम्ही फेसबुकवर असता, तुम्ही व्हॉट्सअपवर असता, तुम्ही वेगवेगळ्या यूट्यूबवर शॉर्ट्सवर असता, तुम्ही तुमच्या रील्स बनवता. हे ज्या काही गोष्टी आहे ह्या तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या अर्थार्जनासाठी जर काय केल्या, ज्ञानाच्या विकासासाठी केल्या तर निश्चितपणे याचा उपयोग होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. एवढं बोलून मी रजा घेतो. या संदर्भात काही प्रश्न असतील तर निश्चितपणे विचारावे. मी आभार मानतो आमचे मित्र प्राध्यापक गजानन लांजेवार सरांचे, कुलकर्णी मॅडमचे आणि आपल्या सगळ्यांचे की तुम्ही इतक्या वेळपणे शांतपणे ऐकून घेतलात. प्राध्यापक सोनुले सर, जगताप सर, लांजे मॅडम, धन्यवाद.